प्रभू येशूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. महान परमेश्वराची कृपा आघात दिला, क्या सुंदर अवसर देवाने आपल्या आयुष्याला लागू दिला, म्हणून देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. सर्वजण डोळे बंद करतील, आपण प्रार्थनेत जाऊया. हालेलुया 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 हालेलुया. परिचय नमस्कार परिचय नमस्कार परिचय नमस्कार परिचय नमस्कार परिचय नमस्कार. हालेलुया 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 हालेलुया. एक पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करण्याच्या जनाला मान महिमा गौरव समाच्या देवा, माझ्या प्रभू माझ्या राजा, खरोखर मान परमेश्वरा, तू कृपा केली, दया केली, अनुग्रह केलास, तुझ्या चंद्राने समुख दिलास. या तुझ्या महान दयेबद्दल परमेश्वरा तुला लाख लाख प्रजा, सर्वशक्तिमान परमेश्वरा, राजांचा राजा, प्रभूचा प्रभू, खरोखर महान परमेश्वरा, मागच्यावर तू दया केलीस आणि या सुदीन आमच्या आयुष्याला लागू दिलास. हा शब्दात दिवस पवित्र पाळण्याचा मौका तुमच्या आयुष्याला लागू दिलास. त्या महान दयेबद्दल परमेश्वरा तुला करोडो करोडो लाख लाख प्रजा, सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझ्या चरणी मी प्रार्थना करतो, विनंती करतो. आजची आराधना तू आशीर्वादित कर, आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात समर्पण करतो परमेश्वरा. जे गीत होईल, जो संदेश होईल, त्याच्यात आशीर्वादच कर. जे काही बिमारी दिली त्यांना चंगाई कर, सैतानला पूर्ण माथे पाडू, तुझ्या महिमा कर. विशेष करून तुला मी विनंती करतो, प्रार्थना जेलेकरा जे उपवासामध्ये असतील परमेश्वरा, अच्छा प्रत्येक बहीण भावासाठी विनंती करतो. प्रत्येक तुझा दयेचा कृपेचा हात ठेव. हप्तावरच्या जे काही मीटिंग होतील तो परमेश्वरा, त्या सर्व काही तू आशीर्वादाच्या कर. ते माझ्या राज्यात तुला विनंती करतो की ज्या प्रकटीकरण 21 मध्ये म्हटलंस, झाले अल्फा ओमेगा, आदिवांत, प्रारंभ व शेवट, मीच असा आहे, जो कोणी माझ्याकडे येतोय त्याला मी जीवनी झाल्याचं पाणी फुकट देईल. माझ्या पवित्र प्रभू, आज आम्ही ताणलेले आत्म्याहून तुझ्या चरणजवळ येतोय. राज्यात तुझ्या जीवनी झाल्याचं पाणी तू आम्हाला पाच परमेश्वरा, जेणेकरून आमचं जीवन हे निरोगी असेल. कारण पवित्र शास्त्र सांगतं, जेथे जेथे हे पाणी जातं तिथेच तिथे सर्व काही जीव जंतू निरोगी होतात. पवित्र प्रभू, आज तुझ्या जीवनी झाल्याचं पाणी आमच्यापर्यंत येऊ दे. तुझ्या पाण्यात तू आम्हाला बुडवून काढ. तुझ्या गौरवासाठी तू आमचा उपयोग करून घे, कारण तू आमचा ओरिजिनल पिता आहेस. कारण दावीद राजा स्तोत्र 139 मध्ये म्हटला, मी आईच्या गर्भाशयात पडलो असता तिथं माझी तू घडणं केलीस, तू माझं निर्माण केलंस, मी पिंडरूपाने पडलो होतो. माझ्या राजा, तुला प्रार्थना करतो की आज आमच्या जीवनात तुझा महिमा, तुझा गौरव होईल, असं तुझ्या दयेने कृपेने करू ना. अनुग्रह कर, दया कर. उल्हासनगर मंडळी, माणिकवली मंडळी, येळीची मंडळी आणि सारळा नगर मंडळी, प्रभू चारी मंडळीचे विश्वासणारे लोक लिखत तुझ्या हातात सोपवतो. प्रत्येकाचा दयेचा कृपेचा ठेव, प्रत्येकाच्या कुटुंबात शांती समाधान दे. जे काय होईल माझ्या देवा, त्या सर्वांसाठी तू साक्षी राहायच्या, तू आतापर्यंत राखलंस, सांभाळस, तुला मी धन्यवाद करायच्या. आजची आराधना आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात सोपतो. फक्त आणि फक्त तुझा महिमा, तुझा गौरव होईल. बसल्या प्रत्येक बहीण या ठिकाणच्या सर्वांवर दयेचा कृपेचा ठेव. जेही बिमार असतील त्यांना चंगे कर, सैताला पूर्ण माथे पडू, तुझ्या नावाचा महिमा कर, अनुग्रह कर, दया कर. तुझा प्रशंस, तुझी कृपा, तुझी उपस्थिती आमच्या जीवनात उतरण्यासाठी मी प्रार्थना करतो. आजच्या होणाऱ्या दिवसभराचे सर्व प्रोग्राम मीटिंग तू आशीर्वाद होऊ दे. तुझा महिमा, तुझा गौरव, जीवात्मा, प्राण, शरीर तुझ्या स्वतः प्रात धन्य तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात आमेन. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो. आज फादर डे म्हणतात. डे आणलेत कुणी आणि नाही कुणी. आज बघूया आपण फादर डे विषयी थोडं काय आमचा फादर काय सांगतोय आणि आम्ही काय ऐकतो. मॅथ्यूचं पुस्तक 23वा अध्याय 8 ते 13 वचन. मत्तय 23:8 ते 13. तुम्ही जरी आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता. तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणारा नाही आत जाऊ देत नाही. बस
देवबाप करो हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादित करो. ख्रिस्तात माझ्या बहिणी आणि भावांनो, फादर डे मला रात्री फोन आला म्हणजे प्राहत नगराविषयी फादर डे आहे म्हणून. ऍक्च्युली मला मेसेज दुलाला स्वतंत्रता हा मेसेज मला प्रीच करायचा होता, परंतु ज्यावेळेस ते फादर डेचं माझ्या कानावर आलं पुन्हा मी मेसेजला बसलो. मग फादर डे म्हणजे काय घेताय ते जीवनात? आजचे बापा आजचे आया मुला मुलींना काय शिकवत आहेत? प्रभूचे वचन पाळायला लावतात का तोडायला लावतायत? आज आम्हाला जर पिता एक आहे तर आज त्याची इच्छा आमच्यासाठी काय आणि त्याने आम्हाला काय शिकवलंय? आज जगी काय बाबा आम्ही काय करणार? आज फादर डे, मग गुलाब देते, कुणी कपडे घेते, कुणी पेढे चारते, कुणी गुलाबजामुन चारते, बरोबर? आणि आज आमचा फादर डे जर साजरा करायचा आहे ना तर आज आमचा बाप आम्हाला जे शिकवतो ते आम्ही करावं. कारण त्याने स्पष्ट सांगितलंय, अगर माझ्यावर तुम्ही प्रेम करत असाल तर माझी वचन आणि आज्ञा पाळाल. आणि ज्यावेळेस आम्ही वचन आणि आज्ञा पाळू तेव्हा अनेक अनेक फादर डे आम्ही आमच्या जीवनात साजरे करू. हे जगी वडील जगी काही आम्हाला 100% एक दिवस तरी सोडून जाणार आहे, पण तो पिता जो आत्मिक बाप आहे त्याच्या संगती आम्ही अनंतकाळचं जीवन होतं म्हणून भोगणार आहे. त्याच्यासाठी आज तो आम्हाला मागतोय काय? आमचा अंतःकरण. जर आज हा फादर डे जर साजरा करायचा आहे तर आज आपला अंतःकरण त्या बापाला सोपवा. कपडे चोपडे नका झोपू, गुलाबाचे फुलं नका देऊ, पुष्पगुच्छ नका देऊ, पेढे नका चालू, डायबिटीस होईल. आपलं अंतःकरण त्याला समर्पण करा की बाप्पा ही माझी तुला गिफ्ट आहे आज. आणि ज्यावेळेस अंतःकरण आम्ही त्याला सोपू तेव्हा ओरिजिनल फादर डे जीवनात साजरा होईल. का? कारण तो बाप आम्हाला आत्म्याने लाभेल आणि अनेक अनेक दिवस आम्ही आमच्या आयुष्याचे साजरे करू शकतो. पण हे पलभर मध्ये क्षणभर पर्यंत आता त्या चर्च मध्ये चाललंय, शिव्या घालीत त्या चर्च मध्ये चाललंय म्हणून फादर डे साजरा करीत. काय झाला करीत रे? कुणी सांगितलंय डे? रोज डे, फादर डे, मदर डे, फलाने डे, बिस्ताने डे सगळे वाटपळत चाललेत आणि चर्च मध्ये साजरे करीत. बाळकाही साजरे करायला लावते. आणि फादर डे आज आमचा बाप कोण आहे? काय सांगता बायबल त्याच्याविषयी? आणि त्याने आमच्याकडे डिमांड काय ठेवली? आज ते किती लोक पूर्ण करतायत? कारण इथं बायबल सांगताय, काय सांगताय? मला 9 वचन पुन्हा पाहिजे. आणि पृथ्वीवरील कोणाला आपला बाप म्हणू नका. आपला बाप म्हणू नका, कारण तुमचा बाप एकच आहे. तुमचा बाप एकच आहे, तो आकाशातला आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगताय भूमीवर आपला बाप कोणाला म्हणू नका. काय सांगताय बायबल? या भूमीवर आपला बाप कोणाला म्हणू नका. का? कारण आमचा बाप एकच आहे, स्वर्गीय पिता प्रभू येशू मसीह. का? कारण दावीद राजा म्हणतो, मी आईच्या गर्भाच्यात पिंड रूपाने पडलोय. आईच्या गर्भाच्यात पिंड रूपाने पडलोय, तिथं माझी घडण तू केलीस. करणारा प्रभू येशू मसीह आज आम्हाला सांगतोय, काय म्हणतोय? या भूमीवर कोणाला आपला बाप म्हणू नका. आपण म्हणतो मी बाप आहे. बाप नाहीस तू, साल करू येस. तुला सांभाळायला ठेवलं या भूमीवर. बाप प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्यांच्या लागणाऱ्या गरजा पूर्ण करतोय. आज जर आम्ही फादर डे साजरा करतोय तर आज प्रभू तुम्हाला आणि मला एक चीज मागतोय. काय? तुम्हाला आणि मला प्रभू एक चीज मागतोय. ती चीज कोणती? नीतिवचनचं पुस्तक 23वा अध्याय आणि 26 वचन. किती ख्रिश्चन ही त्याची आज मान पुरी करणार? माझ्या मुला तू आपले चित्त मला दे, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देव. प्रेज द लॉर्ड. काय मागतो तुमचा बाप आज गिफ्ट तुम्हाला? चित्त, हृदय, अंतःकरण, चित्त. का? कारण जर हृदय अंतःकरण तुम्ही तुमच्या बापाला गिफ्ट दिला ना तर तुमचे पावलाचा आनंद तुम्हाला मिळेल. क्षणाचा आनंद तुम्हाला मिळेल. का? कारण तुमचा निर्माण करता तुमचा बाप होईल आणि तो तुमच्या पुढे चालेल आणि तुमच्या जीवनाचे आयुष्याचे दिवस अनेक अनेक वाढतील. माझ्या मुला तू आपले हृदय मला दे. प्रेज द लॉर्ड. तू आपले हृदय मला दे. गुलाबाचं फुल नको, गुलाबजामू नको, तो एक कपडे नको, तो एक चोपडे नको. काय मागतोय? हृदय, अंतःकरण. जर मुला तुझं हृदय मला दिलंस तर बायबल सांगतं आणि तुझे डोळे माझ्या मार्गाच्या ठाई ठाई आनंद पाहू. प्रेज द लॉर्ड. माझ्या मुला तुझं
आमचे डोळे सदोदित आनंदित राहतील, आमेन. सदातीत आनंद पावतील. का? कारण पवित्र आत्मा आमच्या हृदयात वास करील आणि तो पवित्र आत्मा आम्हाला सरळ मार्गाने नेईल. आणि तो सरळ मार्ग कोणता आहे? अनंतकालचं जीवन. अनंतकालचं जीवन हे जगी काय बाप 101% सोडून जाणार, त्याच्यात काही वावगं नाही. तुम्ही तुमच्या आई बापाला कपडे घेतान, साड्या घेतान, गुलाबाचे फुलं देतान, गुच्छे देतान, ते 2 दिवसात का होईना खराब होणार, हे लक्षात ठेवा. आज आमचा बाप प्रभू येशू मसीह आम्हाला एकाच गिफ्ट मागतोय, हे माझ्या मुला तुझं हृदय तू मला दे. तुझं सोनं नको, तुझं धन नको, तुझा बंगला नको, तुझी गाडी नको, तुझं हृदय तू मला दे. ख्रिस्तात माझ्या बहिणी आणि भावांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाला हृदय देताल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अंतःकरणात त्या ख्रिस्ताला जागा देताल, तर सेकंड स्टेप तुमच्या जीवनात असेल, तुम्ही त्याचे वचन पाळतात. मी त्याचे वचन पाळेल, आणि जेव्हा मी त्याचे वचन पाळेल, तुम्ही त्याचे वचन पाळाल, तेव्हा थर्ड स्टेप आमच्या जीवनात होती का तो आम्हाला मिळतो. आणि तो 1 घंट्यापुरता नाही, तर आनंदकालच्या जीवनासाठी. आणि म्हणून तोच बाप काय शिकवत आहे आम्हाला? मॅथ्यू 23:9 आणि 13 पुन्हा या का काय सांगत आहे आम्हाला, काय शिकायचं सांगितलंय. आणि पृथ्वीवरील कोणाला आपला बाप म्हणू नका. आपला बाप म्हणू नका. पुन्हा सांगतो तो, पृथ्वीवरील कोणाला आपला बाप म्हणू नका, कारण तुमचा बाप एकच आहे. तुमचा बाप एकच आहे. तो आकाशातला आहे. कोण आहे आकाशातला आमचा बाप? प्रभू येशू मसीह. प्रभू येशू मसीह. त्याने आज तुमच्या पुढे काय निर्माण ठेवलंय? हृदय द्या. किती ख्रिश्चन लोक आज हृदय देतात, किती पालक हृदय प्रभूला देतात. दाखव मलाच. फादर डे साजरा करायचा आहे. अहो, फादर डे कसा साजरा करायचा आहे? आत्म्याने, हे शरीराने नाही, शरीराने नाही. फादर डे त्याचे वचन आज्ञा साजरे करावे लागतील पाळून. का? कारण 13 वचन मला पाहिजे. पहा, अहो शास्त्री व परुषी हो. शास्त्री व परुषी हो. अहो ढोंग्यानो. काय शब्द वापरला प्रभूने? शास्त्री व पुरुष हो, म्हणजे आजचे ख्रिश्चन पालक वर्ग. शास्त्री व पुरुष हो, ढोंग्यांनो. आता ढोंग करतील, बापाला कपडे घेतील, बापाचा सत्कार करतील, बापाचे फोटो त्या व्हॉट्सअपला टाकतील, बापाचे फोटो त्या डीपीला ठेवतील, बापाचे फोटो अजून कशाला ते काय म्हणतात ते फिरत असते. ते काय म्हणतात सांगा? ते मिनिटाबद्दल होतं ना, ते काय म्हणते त्याला? स्टेटस. त्याला टाकतील कुठं? मोबाईल मध्ये. इतकं तोंड देते मागं पुढं. हे ख्रिश्चन पण नाही. बायबल मध्ये कुठला डे सांगितला नाही. बायबल मध्ये एकच डे आहे, माझ्या प्रभूचा मरण दिवस. आमेन. प्रेज द लॉर्ड. एकच डे आहे आणि तो त्याने पाळायचा सांगितलाय. तो का नाही पाळतो आमचा बाळक? का नाही मंडळाचे लोक पाळत? दाखवा मला तुम्ही. का? कारण तो कठीण आहे. तो कठीण कसा आहे? स्वतःचं जीवन मारावं लागेल, तेव्हा तो फादर डे साजरा होईल, तेव्हा तो मरण डे साजरा होईल. आज फक्त काय चाललंय? हेच पॉलिस. त्यांनी सुरू केलं म्हणून आम्ही सुरू करतो, त्यांनी मेसेज पाठवला म्हणून एक मेसेज करतोय. एक मेसेज तर 50 जण ते काय म्हणतात त्याला पाठवते, फॉरवर्ड करते. त्यानंतर तोच मोबाईल सांगतो, अरे नको रे बाबा, 50 वेळा पाठवला, मला कंटाळा आलाय. फादर डे साजरा करायचा, सगळे तेच मेसेज, वचन काहीच नाही. अरे तुमचं अंतःकरण प्रभूला द्या. हे डे आलेत कुठून आणि आणलेत कुणी? माझ्या प्रभूने एका डे गाजवलाय, तो म्हणजे मरण दिवस. आणि तो तुम्ही आज गाजवणं गरजेचं आहे. आज तो आमच्या बापासाठी मारलाय आणि तो बाप आज आम्हाला एकच गिफ्ट मागतोय, माझ्या मुला तुझा अंतःकरण रे मला दे. आणि तोच बाप म्हणतोय, या परुषापासून, शास्त्रापासून सावध राहा. अहो शास्त्री व परुषी हो. अहो शास्त्री व परुषी हो. अहो ढोंग्यानो. अहो ढोंग्यांनो. तुम्हाला हाय हाय. तुम्हाला हाय हाय म्हणलाय. आज आम्हाला हाय हाय नकोय ब्रदर. हाय हाय म्हणजे जीवनात कष्ट आणि तकलीफ. आज जर आम्हाला आनंद आमच्या जीवनात घ्यायचा असेल, तर आमचा अंतःकरण प्रभूला द्यावा लागेल, आमचं हृदय प्रभूला द्यावा लागेल, ताकी आमच्या जीवनात आनंदी आनंद असेल. आनंदी आनंद. आम्ही फक्त गाणे गातो, आनंदी आनंद मेरे येशू के चरणों में. येशूचे चरण गेले का लगेच वागडे तिकडे झाले. अंतःकरण, जर अंतःकरण आम्ही त्या देवाला दिलं, तर आम्ही शास्त्री पुरुषाच्या शिक्षणापासून स्वतःला सांभाळतो. शास्त्री पुरुषाचं शिक्षण म्हणजे खमीराचं शिक्षण आहे. गर्व अहंकारचं शिक्षण आहे. त्याच्या छोटासा खमीर पूर्ण भाकरीचा उंडा काय करतो? फुगून खराब करून. यांचं शिक्षण काय आहे? मोठेपण, मोठाळेपणा आणि मोठाळेपणाच्या बाता. कारण हे वचन सांगतंय. कारण तेच शास्त्री पुरुष प्रभू म्हणले होते, त्याचे शिष्य म्हणले, हे शास्त्री
पुरुष कुणाच्या आश्रमावर बसले? मोशेच्या आश्रमावर बसले. प्रभू म्हणला, बाबांनो तुम्ही त्याचं ऐका, पण त्यांच्यासारखं वागू नका, कारण ते आचरण गलत करतायत. आज काय हा डे काय बायबलमध्ये दाखवलाय का? प्रत्येक मंडळीत ते साजरा करायचा. आज बायबलच्या विरुद्ध शिक्षण नाही पाहिजे. आणि डे साजरा करायचा तर अंतःकरण प्रभूला समर्पण करा आज, तर तो ओरिजिनल डे. नाही तर असे डे आले, तो बिचारा उगवतोय तो काय थांबणार नाही, तो बिचारा मावळणार आहे ते काय थांबणार नाही. तुम्ही असे डे काउंट करीत चला, काही लिहून ठेवलेले असेल डायऱ्यामध्ये, आज बापाचा डे, उद्या बाईचा डे, पण भावाचा डे, सगळ्याचे दिवस घालीत नसा. तुम्ही ना अशी चिंता पाप करीत बसायला. आज या भूतलावर आत्मनी ख्रिश्चन होणे सर्वात गंभीर प्रश्न आहे. आणि जर मी आत्मनी ख्रिश्चन जर झालो तर माझा एकच वार्ता आहे, प्रभू येशू मसीह. आणि तो मला शिकवतोय, जग नाही, काय शिकवतोय की या शास्त्री पुरुषांपासून दूर राहा. कारण तुम्ही आकाशाचे राज्य माणसापुढे बंद करता. काय सांगताय? माणसापुढे बंद करताय, फक्त धार्मिकता दाखवताय. माणसापुढे आकाशाचे राज्य बंद करताय म्हणजे काय? त्यांना सच्चाईने वागू देत नाहीये. मग याच्या पाया पड. आता आज फादर डे, किती ख्रिश्चन मुलं पाया पडतील आणि बापाही पाया पडतील. आणि काय तर आम्ही ख्रिस्ती म्हणून लय नम्र पोरगा, बापाच्या 3 वेळा पाया पडला. कधी? आणि जिवंत असताना. आणि बायबल सांगतात मी सोडून कोणापुढे नमन करू नको. आम्हाला चांगला पोरगा कधी दिसतोय? पाया पडतोय. म्हणून तो लय वाईट, लय बोलतोय का? अरे प्रभूने सांगितलं पाया पडू नको कुणाच्या बाजूला, कारण तू पाया पडताना त्याला शाप देतोयस. किती केसेस माझ्याकडे आहेत. मी का बोलतोय? आज आमच्या बापाचे आमच्यासाठीचा काय तारणाचा मार्ग हा मेसेज मी प्रीच करणार. आज अगर तारण जर मिळवायचा असेल तर तो मार्ग मला मिळाला आहे, तर तो फादर डे का? कारण आमचा बाप आमच्या संगी 24 घंटे राहायला पाहिजे, तर तो फादर डे साजरा होईल. नाही तर ये रे माझ्या मागल्या ताकण्या चांगले. काय फायदा होणार आहे? आज आम्ही ख्रिश्चन म्हणतोय ना, आम्हाला रूल जगाचे नाही पाहिजे, आम्हाला रूल बायबल टू बायबल पाहिजे. आणि म्हणून प्रभू त्याच्या शिष्याला म्हणतोय, यांनी काय दुष्कर्म केले का जे लोक आकाशाच्या राज्यात जायला पाहतायत, कारण तुम्ही स्वतः आज जात नाही, व जे आज जातात त्यांनाही आज जाऊ देत नाही. स्पष्ट सांगितलं ब्रदर. का? कारण आज जे नामांकित मुलं मुली असतील त्या आता आई बाबाच्या काय करतील? स्वर्गाचा दरवाजा बंद, हे बायबल सांगते. कारण शाद्राक मेशक दाबून गेले. आताच मी मेसेज प्रीच करायला मरण आलं त्यांच्यावर. काय सांगितलं होतं? राजाच्या मूर्तीला नमन करायचंय. बरोबर आहे. ते काय म्हणले? मेलं तर चालतो पण तुझ्या मूर्तीला नमन करणार नाही. राजाच्या कानावर गोष्ट गेली. वाघाला 7 दिवस उपाशीची आला, 7 दिवस उपाशी ठेवलं. इकडं अग्नी 7 पट धत्त केली, तिकडं त्याला दानेला टाकलंय, इकडे शाद्राक मेशक अबेदनोला टाकलंय. बायबल सांगतं त्यांचा केस देखील व्हायला गेला नाही. आज किती ख्रिश्चन लोक आज फादर डे साजरा करून वाचणार टाकू मला. म्हणजे हे फक्त काय चाललंय? थोतांड, टाइमपास. आम्ही लय धार्मिक, आमचे लय धार्मिक, हे लयच बेकार. आम्ही बेकार, आमच्या देवासाठी आम्ही चांगले. आम्ही आमच्या देवासाठी चांगले, दुनियाचा आमचा संबंध नाही. आज जर मला फादर डे साजरा करायचा आहे तर आज आपला अंतःकरण प्रभूला समर्पण करा, कारण तो आमचा बाप आहे. आणि म्हणून तो बाप आज आम्हाला शिकवतोय, सांगतोय. काय सांगतोय? मॅथ्यूचं पुस्तक 7वां अध्याय 13 आणि 14 वचन. तो आज आम्हाला वॉर्निंग देतोय, आज आम्हाला शिकवतोय. काय आज आम्ही त्या बापाचं ऐकत आहोत का? मत्ताई 7:13-14. अरुंद दरवाजाने आत जा, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद. आणि म्हणून त्या शास्त्री पुरुषाला म्हणलाय, बाबांनो तुम्ही स्वर्गात गेले नाही आणि जाणाऱ्याला तुम्ही बंद पडताय का? कारण त्यावेळेस ते काय करत होते? लोकांना जगी गोष्टीचे संस्कार देत होते. प्रभू येशू ख्रिस्त देव म्हणून मानू नका. ते काय करतायत? लय धार्मिकतेचे अवंत आहे. दाशवून दानं, गीत गाणे, प्रार्थना करणे, पण प्रभू येशू ख्रिस्त देव नाही. हे नाही गेले आणि दुसऱ्याला जाऊ देत नाही. आज हे काय करतायत? सेम टाईप मध्ये दशमोच घेतात, दानं घेतात, गाणे गायला लावतात, प्रार्थना करायला लावतात, उपदेश द्यायला लावतात. बरोबर आहे का? कारण त्याची ती कोण कमिटीच असते. कोण गाण्याचा अध्यक्ष, तर कोण संदेश देण्याचा अध्यक्ष, तर कोण प्रार्थना करण्याचा अध्यक्ष. ज्याच्याकडून दान मिळालंय, पैसा मिळालाय, ते लगेच कोर कमिटीमध्ये उपस्थित.
बेकारा एखादा बिचारा गरीब असेल, त्याला खरंच आत्मा मिळत असेल, पण हे त्याला पुढे घेणार नाही. हे प्रभूचं शिक्षण नाही, हे शास्त्रीय पुरुषाचं शिक्षण. आणि म्हणून तो म्हटलाय, आमचा बाप म्हणतोय त्यांच्यापासून सावध राहा. का? कारण अरुंद दरवाजाने आज जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आज जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे, आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहे. Praise the Lord. बोलावलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके. अरुंद दरवाजाने आज जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे. आज जर प्रभू म्हणतोय माझ्या मुली इकडे, आज हे काम करायचंय. आता या मुलाला जायचंय बर्थडे, रोज डे, व्हॅलेंटाईन डे साजरा करायला. तो काय म्हणणार आहे, नाही आज मला प्रार्थना टायमिंगच नाही, माझं लय अर्जंट काम आहे, मला तिकडे जायचंय. आता कुणाचा डे साजरा करायला चाललाय? याच्या बापाने याला काय सांगितलंय, माझं काम कर. आणि यो कुणाचं काम करायला वर तोंड करून निघालाय. आणि कशाला स्वर्गाचं राज्य मिळेल? आणि जो ग्रुप याच्या संग राहील त्याचं काय वाटलं नाही, होणार तर काय होणार आहे? अरे तारण म्हणजे खेळ नाहीये. पवित्र शास्त्र सांगतंय अरुंद दरवाजा, अरुंद दरवाजातून किती तकलीफ पडते ना, ते ज्याची त्यालाच कळतंय. मी हमेशा एक उदाहरण सांगतोय. जेव्हा एक स्त्री एका मुलाला जन्म देते ना, त्या मुलाला जन्म देताना किती तकलीफ असते त्या माऊलीला माहित असतात. पण जी बाई मुलाला जन्म देत नाही, तिला त्या प्रसूती वेदनाचा काही लवलावश असतो का? नाही. सेम टाईप आहे, सेम. हे स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी जीवनात किती तकलीफ कष्ट पडतील हे यांना कधीच कळू शकणार नाही. का? कारण यांच्या डोक्यात एकच भ्रम आहे, बायबल हातात घेतलंय आणि बापदादी ख्रिस्ती आणि आता फादर डे साजरा केला, बक्षीस मोठं दिलं म्हणजे मी स्वर्गात राहील. नाही. मी तर कालच मेसेज प्रीच करताना सांगितलंय की ना घर का ना घाट का बीच में लटका, अशी या कंडिशन आहे लोकांची होणार. तिथं बाया प्रभू कधीच विचारणार नाही, बाबा हो तुम्ही डे किती साजरे केले, आणि डे साजरे केले म्हणजे 100% तुम्ही प्रभूचे वचन तोडले. का? कारण आज डे फादर डे साजरे करताना किती दुष्कर्म होणार आहे. पार्ट्या होतील घरांनी, पार्ट्या. फादर डे, आज माझे वडिलांसाठी काय म्हणतात ते, आज फादर डे, मग माझे वडील लय वर्षाचे, मग आता मी काय करतो, थोडी खाणे पिणं आणि मग मस्त होतो. डेंजर आहे ब्रदर, डेंजर. आम्हाला डे एकच आहे, मरण डे. माझा प्रभू मेलेला दिवस मला साजरा करायचा, बाकीचे नाही. पण मी मेलोय का? मी माझ्या क्रिया सोडल्यात का? मी माझा दुष्टपणा जाळलाय का? आणि जर नाही तर किती डे साजरे कर, उद्या तुझा नाशच आहे. बायबल सांगते, काय म्हणतंय, अरुंद दरवाजाने आज जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे. रुंद. तिथं नो टेन्शन. म्हणून लोक म्हणतात त्या चर्चमध्ये काय राव, कसे लोक काही प्रॉब्लेम नाही, पण यांच्या चर्चमध्ये नाही कठीण आहे. हे मी नाही बोलते, बायबल सांगते आम्हाला कठीणच असणार आहे. हे बायबल सांगते. का? व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आज जाणारे पुष्कळ आहे. काय सांगताय? पुष्कळ. आज नाही का एखादा मेल किंवा पालक नवीन चर्च मध्ये मेंबर झालं, सिस्टर गेल्या स्वर्गात, ब्रदर गेले स्वर्गात, आले स्वर्गातून खाली, कशाला? फिरायला. बायबल काय सांगतंय? तो पसरट मार्ग आहे आणि त्याने जाणारे पुष्कळ आहेत, थव्याच्या थवे जातील. पण कारण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे, आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहे. प्रेज द लॉर्ड. ते थोडके ब्रदर, करोडो नाहीये. जे 20 लाख मिसार मधून काढले, पुन्हा मी सांगतोय, त्यातले फक्त 2 स्वर्गात गेलेत. लक्षात ठेवा, कानांमध्ये पोहोचू शकलेत. बाकीच्यांची प्रेते रानात पडलीत, रानात. आज जो भ्रम असेल आमच्या डोक्यामध्ये की नाही आम्ही काही केलं, चर्च मेंबर झालो म्हणून स्वर्गात झालं, आज चर्च मध्ये फादर डे साजरा केला म्हणून मी फादर डे साजरा करीतो. तुझ्या बापाने तुला एकच माहिती, तू अंतकरण. तू जर अंतकरण दिलंस, त्याची वचनं पाळली, तर लाखो लाख फादर डे तू साजरा करशील. का? कारण तुझा बाप जिंदा आहे, तर तो तुला सुद्धा जिंदा ठेवेल. कारण तुला जिंदा करण्यासाठी तुझा बाप एक बार क्रूसावरती बळी झालाय, तो आज जिंदा आहे.
आणि त्या बापाने तुझ्याकडे मान ठेवली, माझ्या मुला तुझं हृदय तुम्हाला दे. किती ख्रिश्चन आज हृदय देत आहे, डिक्लेअर करा प्रभू येशूच्या नावावर. तर तो फादर डे साजरा, नाहीतर काही फायदा नाही. कारण अरुंद दरवाजाने जाण्याचा कसोशीने प्रयत्न करा. पुष्कळ जायला बघतील पण त्यांच्याच्याने होणार नाही, हे प्रभूचा शब्द. का? कारण त्यावेळेस ते फक्त पसरट मार्ग बघतील. म्हणजे पसरट मार्ग म्हणजे दुनियातलं मोठेपण, पसरट मार्ग. गजेश शास्त्री पुरुषाविषयी म्हटलंय. प्रभूचे शिष्य म्हणले ते प्रभू येता मोशेच्या आसनावर जाऊन बसले. प्रभू म्हणतोय, काय म्हणतो 23:2 मत्तई 23:2, शास्त्री व पुरुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. जे सांगतील ना, कारण ते वचन सांगत होते पण त्यांची कृती वेगळी होती, ती करू नका. आणि आज करोडो ख्रिश्चन वचन नाही ऐकत, त्यांच्या कृतीत सहभागी होतात. बायबल सांगते आणि त्यांनी कृती ही देवाच्या विरुद्ध केली म्हणून बायबल सांगतं त्यांची प्रेते रानात पडली. आज त्याने तुम्हाला आणि मला त्याचा पुत्र आणि कन्या म्हणून निवडले, त्याचा पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलाय. आणि मग जर तो बाप आज आम्हाला आमचं हृदय जर मागत असेल आणि जर ते हृदय मी त्याला देत नाही तर मी माझ्या बापावर प्रेम करतोय का? कारण प्रभू म्हटलाय, अगर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर, योहान 14:15 सांगते का तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझी वचन आणि आज्ञा पाळाल. आणि मग जेव्हा तुम्ही वचन आणि आज्ञा पाळताल तेव्हा बायबल सांगतो तो तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक देतो. मनुष्य नाही, जग नाही, पाळक नाही, प्रभू येशू मसीह. आणि जेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्याला मिळेल तेव्हा बायबल सांगतं आम्ही प्रभूचे पुत्र आणि कन्या होतो. कारण हे मी सांगत नाही, रोम 8:14 पवित्र शास्त्र सांगते. रोम 8:14. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे, जितक्यांना, सगळे आलेले नाहीयेत, जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. प्रेज द लॉर्ड, तितके देवाचे पुत्र आहेत. कारण जितक्या देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलगे आहेत. स्पष्ट सांगितलंय. मग आता तुम्ही देवाचे मुलं झाला, मी देवाचा मुलगा झालोय, मग आमचा बाप मेला का? जिंदा आहे. आणि तो आम्हाला सांगतो तुझं हृदय मला दे. हृदय का? कारण आमचा बाप पुढे वास करतो हृदय अंतःकरणात. जेव्हा हृदय अंतःकरणात वास करतो तेव्हा आम्ही त्याचे पुत्र आणि तो आमचा पिता होतो आणि आम्ही एक साथ राहतो. आणि मग रोज आम्ही फादर डे साजरा करू शकतो. वर्षाचा नाही सांगितलं, वर्षातून एकदा आलाय फादर डे. नंतर बाकीचे दिवस शिव्या घालायचे डे, क्वार्टर मारून. फादर डे, फादर डे, रोज डे, व्हॅलेंटाईन डे, कोणत्या 50 डे याच्यात पुढे दिले हो? आज आमच्या लोकांचा याच्याशी संबंध नाहीये. बायबल गवाही देते, जशी एक मुलीला जन्म दिल्यानंतर त्या घरातले लोक त्या बाळकाचा आईपासून काय कापतात? नाळ. का? त्या दोघांचं जीवन सेपरेट. सेम काही या दुनियातून माझा नाळ कापलाय का? प्रभूला धन्यवाद होतोय. जर या दुनियातून माझा नाळ कापलाय तर मी प्रभूचा आहे, नाही तर मी प्रभूचा नाही. बायबल गवाही देते. कारण मुलाचं आणि आईचं नातं हे नाळाचं असतं. मी हमेशा माझ्या सेवेत सांगतोय. आणि मुलाचं आणि बापाचं नातं हे रक्ताचं असतंय. कारण आईच्या खाती ते आई खाल्लेलं बाळाला त्या नाळाद्वारे पोहोचवती. पण बाळाच्या ब्लड मध्ये बापाचा ब्लडचा एक तरी गुण असतोय. माझा बाप प्रभू येशू मसीह, त्याचा ब्लडचा गुण जर माझ्यात आहे तर मी सत्य लोकांना शिकवेन. कारण या मुलीवर तो आला, सत्य पाळायला लावलं, त्याने सत्य पाळलं गेलं. आम्ही आज काय करतोय? आई चर्च मंडळी, जर मला माझ्या चर्च मंडळीमधून जर जगातून मी प्रीचिंग केलेलं असेल आणि जर आज माझा जगाचा नाळ तुटला तर माझा नाळ प्रभू येशू मसीहची जॉईन होईल. हे बायबल सिद्ध. पण अगर मी धूर्तपणा आणि लबाडीमध्ये जीवन जगत असेल तर किती 50 फादर डे साजरे केले तर काही फायदा होणार नाही. आज
समय डेंजर आहे. प्रभूचं आगमन धाराशी आलंय. बायबल सांगते जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. पुत्र आणि कन्या आहेत. मग माझ्या भावांना आणि माझ्या बहिणींनो, जर अगर तो बाप आमचा आहे तर आम्ही सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्या सांगण्याकडे लक्ष द्या. कारण जगी आई बाप मुलाबाळावर प्रसन्न कधी होतात का जेव्हा ते मुलं बाळ त्यांच्या शब्दाच्या बाहेर नसतात. ते आई वडील म्हणतात आमचा मुलगा आमची मुलगी राईट आहे सही आहे, आमच्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि मग मला सांगा जे जगी आई बाप जर आम्हाला एवढं कमवून ठेवून आमच्यावर आनंदी करतात तर त्याच्या वचनाने आज्ञा पाळल्या तर तुम्हाला सर्वात मोठा ब्लेसिंग मिळणार. तो कोणता? सर्वकालचं जीवन. सर्वकालचं. हे जगाचं जर एखादा भूकंप आला ते सगळं नेस्तनाबूत होईल, पण जे माझा प्रभू देईल ते तुमच्यापासून कुणी छुरू शकणार नाही. त्याच्यासाठी आज मला त्या देवाला प्रसन्न ठेवावं लागेल. तो देव प्रसन्न कसा होतो माझ्यावरती? जर त्याची वचनाने आज्ञा पाळली तर. पण जर मी या कारणे ऐकून या कारणे सोडलं तर त्या शास्त्री पुरुषांसारखी आमची कंडिशन होती. ते मोठमोठले आसनं घेत होते, मोठमोठले आसनं बसत होते. प्रभू त्याच्या शिष्याला म्हणतोय त्याचे वचन सांगतात ते ऐका, पण त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. ते कारण त्यांच्या कृत्या त्या गलत होत्या, आचरण गलत होतं. आज आम्हाला सुद्धा हेच करावं लागेल. आम्हाला वचन कळतात त्यांच्या आचरणापासून आम्हाला काय करावं लागेल? दूर व्हावं लागेल. का? कारण बायबल सांगतंय नीतिवचनचं पुस्तक 4 अध्याय 25 ते 27, नीतिसूत्र 4 25 ते 27. तुझे डोळे नीट पुढे पाहोत. बायबल सांगतंय तुझे डोळे नीट पुढे पाहोत. आमचे डोळे पुढे बघत आहेत मागच्या गोष्टीकडे. आमचे डोळे पुढे बघत आहेत जगाच्या गोष्टीकडे, जगातल्या माणसाकडे. आणि तुला सांगितलंय तुझे डोळे नीट पाहोत. ते नीट जर बघायचं असेल तर तुला अंतःकरण प्रभूला द्यावं लागेल. कारण प्रभू काय म्हणतोय? माझ्या मुला तुझं हृदय मला दे म्हणजे तुझ्या डोळ्याला माझा आनंद मिळेल. आता तो सलोमन राजा काय शिकवत आहे की तुझे डोळे नीट पुढे पाहोत. नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहोत. तुझ्या पुढे सरळ राहोत. आपल्या पायाची वाट सपाट कर. मी कशाला पळतोय? मी कोणत्या मार्गाने चाललोय? जर मी दुनियादारीच्या मार्गाने चाललोय तर माझ्या रस्त्यात खास खळगी बदल. पण जर मी प्रभूचा मार्ग धरलाय तर प्रभूच्या मार्गाने रक्ताने माझ्यासाठी राजमार्ग तयार केलाय. का जे काटे कुसळ दऱ्या खोऱ्या होत्या त्या प्रभूने काय केल्या? मिटून टाकल्या आणि एकाच मार्ग माझ्यासाठी तयार केलाय. तो राजमार्ग आहे. त्यातून मूर्ख लोक पहिले जातील. का? कारण मूर्ख लोकांची कॅपॅसिटी असते ऐकण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची. पण शहाण्यांची कॅपॅसिटी नसते. त्यांची कॅपॅसिटी फक्त काय असते? फांद्या फोडण्याची. आणि म्हणून बायबल सांगते ते मूर्ख जरी असतील तर त्याच मार्गाने चालतील. आणि म्हणून प्रभू म्हणतो शहाण्यांना लाजवण्यासाठी मी या मूर्खाची निवड केली. हे बायबल सांगते. तो म्हणतो तुझ्या पायाच्या वाटा सरळ सपाट कर. तुझे सर्व मार्ग निश्चित असोत. तुझे सर्व मार्ग निश्चित फिक्स. आम्ही काय करतो आता? रविवारची आराधना चालली ऑनलाईन, त्याला जर नाही दिसलं तर ते काहीतरी म्हणीन, मग त्याची मनधरणी करायची, ऑनलाईन बसायचंय. मग लक्ष कुठं? आता कुठतरी जायचं होतं पण आता त्याच्या पुढे नाही दिसलं तो काहीतरी म्हणेन. कुणी सांगितलं जबरदस्ती? एक असावं पण वननेस मध्ये असावं ताकी पवित्र आत्मसाक्षी होईल. पवित्र आत्मसाक्षी होईल. कारण जेव्हा 120 जण एका मनात बसले कसे एका मनात त्यानंतर पवित्र आत्मा उतरला गेला. काही दिवस त्यांना वाट पाहावी लागली. का? कारण त्याच्या अगोदर त्यांच्या मनात काय असणार आहे? चित्तर पित्तर. जेव्हा ते एक मनात आले त्यानंतर पवित्र आत्मा उतरलाय. आज ऑनलाईन चाललेले असेल, काही ठिकाणी कॉटेज मीटिंग असतात, काही ग्रुप बाहेर मोबाईल मध्ये बोट घालीत बसत आहेत. पालक तिकडे ओरडतोय विचारतोय अरे आज कॉटेज मीटिंगला लय लोक जमा झाले. त्यांच्या मीटिंगला 2च असतील. बोलवलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके. आणि थोडक्यात हे असणारे हे राज्यासाठी तयार का जे आपला आत्मा कमवून आपल्या जीवनात फादरडे हमेशा साजरा करू शकतो. पण जर आपला आत्माच गमावलाय आणि काय तर तो पाळतो मग मी पाळतो मग तो पाळतो, काही फायदा होणार नाही. फादरडे जर साजरा करायचा आहे तर ज्या मला शिक्षण मिळतंय त्या मला फॉलोअप करावं लागेल. कारण तो म्हणतो की तुझं मन वचन तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या
तुझ्या पुढे सरळ राहोत, हा आपल्या पायाची वाट सपाट कर, हा तुझे सर्व मार्ग निश्चित असोत, हा तू डावी उजवीकडे वळू नको, दुष्कर्मास तुझे डोळे हा नीट समोर अवलोकन करो. तुझे डोळे नीट, काय शब्द वापरलाय? नीट. नीट या शब्दात कुठे वापरला होता प्रभूने? नीट हा शब्द अजून एका ठिकाणी कुठे वापरला होता? राईट, गॉड ब्लेस यू. अनन्य हा संदेश टाक. प्रभू तो अनन्य उठ, दिमिश्कामध्ये जा. तो म्हणतो प्रभू त्यांनी तर लय मारलंय रे, तो मला पण मारीन. मी तुला काय सांगितलंय? नीट मार्ग धर. पण तो नीट मार्ग सोडितो आणि आपापले मार्ग शोधितो. त्या बायाला सांगितलं, बाया तू नीट मार्ग धरवर तोंड करून नी. फक्त कोणती? लोटाची बायको. फक्त बाजूला बघू नको, वर तोंड करून सरळ निघ. आज काय चाललंय हो? रात्री मला एक जणी प्रश्न केलाय, पास्टर आम्हाला प्रश्न पडला राव असं तसं. आता आमचे डिस्कस म्हणले आपले मग डायरेक्ट असता भीडभाड नसते. मग त्याला 3 प्रश्न जेव्हा टाकले की या स्त्री बायबलमध्ये 3 खोट्या प्रकारे बात केल्यात, तो म्हणे कुठे? म्हणलं जुना करा ते नवीन करा. तो माणूस शेख झालाय. आजपासून म्हणे स्त्रीची सेवा आपल्याकडली बंद. रिअल फॅक्ट आहे. मी का बोलतोय की आज आपल्याला जर तारणाच्या मार्गाने चालायचंय तर हा आपला विश्वास कुठं आहे? कारण तो म्हणतो मी नाही. काय सांगितलं वचनामध्ये प्लीज? तुझे डोळे नीट समोर, डावीकडे अगर उजवीकडे नाही. कारण डावीकडे आवर उजवीकडे पाहिलं तर पहिलं तुला ठेच लागणार. जसं आई वडील म्हणतात, बाळा पुढे नीट बघून चल बर का ठेच लागल. किंवा ट्रॅक मधून जर चाललो तर आपली नजर कुठं असती? लांब असती. लांब का? आली झाड झाडा तर करी खाडखाडा, बरोबर आहे. त्याच्यामुळे लांब बघत चलतो. रिअल आहे. किंवा जीवन जगताना सुद्धा आम्ही कसं बघतो? पुढचा विचार करून जगतो. उद्या मी पंतप्रधान होईन, उद्या मी बॅरिस्टर होईन, उद्या मी इंजिनियर होईन, उद्या मी डॉक्टर होईन, बरोबर आहे. त्याच्यासाठी आम्ही देवापासून दूर जातो. का? मोठमोठ्याले कलास लावतो. मोठमोठले कलास लावतो. कशासाठी? इंजिनियर, डॉक्टर, वकील, स्वयंसो व्हायसाठी. का? तो कलास लय भारी. हे काय ते नेहमीच चालू आहे, बरोबर. तो कलास मला काय करायचं, मला फलन व्हायचंय, ते पुढे चालून खिशे कापू, ती पुढे चालून हिजबेली होती. रिअल प्रीच करतोय प्रभू. म्हणतोय मुला तुझे डोळे नीट बघू, सरळ नीट एकच आहे प्रभू येशू मसीह. जर त्याला जीवनात ठेवून चाललो तर माझा मार्ग सरळ असेल. पण जर मी दुष्टाला बोलतोय, दुष्टाचे टार्गेट माझा आहे, तर मला उजवीकड डावीकड उजवीकड डावीकड बघून चालावं लागेल. आणि तत्क्षणी सैतान झडप घालील आणि जीवनाचा नाश करेल. आणि म्हणून सलोमन राजा म्हणतो की माझ्या मुला तुझा मार्ग नीट असो, तुझे डोळे नीट समोर अवलोकन करो. अवलोकन करो. बघा, अवलोकन करणं का जे काम गरुड करतो. एक जणांनी मला पाठवलाय मेसेज, गरुड खूप लांब आहे पण तो अंजिराच्या झाडावर बंदर बघतोय. ते बंदर काय करतो? तो अंजीर तोडून खातोय. त्याने अशी सुसाईड मारली, तो माकड पळत पळत गेला, पण त्याने असं घेरलं का त्या माकडाला त्याने आपल्या पायात उचललं. लांब गरुड हे लांब भक्ष्य बघतो, फ्रेश. आणि म्हणून तो म्हणतो, काय म्हणतोय? तुझी दूर लांबची दृष्टी असो, पायाजवळची नको. आणि तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ पाहो. तू आपल्या पायाची वाट सपाट कर. आणि तुझे सर्व मार्ग नीट व्यवस्थित असो. बायबल सांगते. पुन्हा नीट शब्द आलाय. आज आम्ही नीट शब्द काढितो आणि खरबड स्वतःच जीवन स्वतः जगल्यामुळं ते जीवन धोकादायक आणि खरबड होणार आहे. कारण तो म्हणलाय तुझी चिंता माझ्यावर टाकून दे, मी ती वाढण्यास सामर्थ्यवान आहे. पण आम्ही काय करतोय? ती देवावर न सोडता आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन चालतोय. कसं एक उदाहरण होतं, गाडीत बसले जोडपं शेतातून चाललंय आणि गावताचं गठुड डोक्यावर ठेवलंय. गाडीत बसले बिचारे, कुठे चालले? घरी चालले शेतातून. संध्याकाळच्या टायमिंगला गवत घेतलं, बिचारनी गठुड बांधलंय आणि ते गवत तिने कुठे ठेवलंय आणि बसली. करोडो लोकांचं जीवन चाललंय. करोडो होण्याचं काहीच नाही, पण रात्रंदिवस फक्त काय घ्यायचंय? टेन्शन. काय करणार?
दुसऱ्याला उपदेश करतो, कोण कोणाची चिंता वाढून दिवस वाढवणार आहे का? हे कळतं मग कशाला टेन्शन घेतोस? बायबल सांगतंय का तुझा मार्ग तू त्याच्यावर सोपून दे, संपला विषय. त्याने तुझ्यासाठी राजमार्ग तयार केलाय. फक्त कठीण एक आहे का तुझा नाळ कापलाय का? प्रभू मौका देईल तर हा पॉइंट पुढच्या हप्त्यामध्ये उचलेल, अगर त्याची इच्छा असेल. कारण प्रभूची इच्छा आहे की त्याची दुलनी वचनाने स्वीकारली पाहिजे. वचन तू उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको. डावीकडे वळू नकोस. तू आपला पाय वाईटापासून दूर राख. वाईटापासून दूर राख. काय सांगितलंय? तू आपला पाय वाईटापासून दूर राख. आमचे पाय कशासाठी पळत आहेत? प्रभूच्या सेवेसाठी पाय पळत आहेत का दुष्ट कर्म करण्यासाठी पाय पळत? पाऊलुस तिमोथेला सुद्धा सांगतोय काय? काय सांगतोय? आता समजा एखादी म्हातारी बाई आहे किंवा एखादा म्हातारा आहे, त्याला जर सांगितलं ना 2 किलोमीटर चर्च आहे तिथं जायचंय बघायला, चर्चला जायचंय, काय म्हणे? नाही ना राव, लय गुटक्यात चमक मारते. अहो नाही इकडे ना पैसे वाटायला आलाय, पैसे वाटायचं काम चाललंय. काय करणार? तुरु 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 पळत जाणार का? पैसे मिळणार आहेत म्हणून. किंवा एखादी गोष्ट काय हरवलंय, पर्स हरवलंय, पर्स समजा स्टेशनला हरवली, पुढं स्टेशनला हरवली आणि आता घरी आलो तिला कळालंय माझं पाकिट पडलंय. कामावून आली किंवा टपून आली तरी ती बाई काय करणार? पळत पळत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शोधणार का? त्याच्यात काहीतरी असणार. बरोबर आहे? आज बायबल काय सांगत आहे? तुझे पाय सांभाळ. दुष्कर्म करायला पळतोय का देवाची कामं करायला पळतोय? आणि म्हणून तू तिमोथेला पण म्हटलं मंदिरात जाताना पाय सांभाळणं सोपं नाही पडत, फार डेंजर आहे तो शब्द, की ज्याला कळेल त्याला कळेल. कारण आज आपण लास्ट मिनिट मध्ये आलो. प्रभूचं आगमन हे दाराशी आहे. अगर आपल्याला स्वतःचा आत्मा जर वाचवायचा असेल तर वन मॅन शो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण पुष्कळ लोक काय करत आहेत? फक्त जगाच्या मसलतीकडे बोलत आहेत, जगाच्या मसलती करायला पुढे पळतायत, पण देवाच्या कामासाठी सगळ्यात मागे कहाणी. आणि ते तर ते करतील आणि दुसऱ्याला घेऊन सांगतील. हे बायबल आहे. तो म्हणतो की तुझे पाय तू सांभाळ. मी कुठे चाललोय? मी कशाला चाललोय? लक्षात घ्या. आणि म्हणून पुन्हा ते वचनाचा तू उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको. तू आपला पाय वाईटापासून दूर राख. तू आपला पाय वाईटापासून दूर राख. तो राखण्यासाठी तू डावीकड आणि उजवीकडे वळू नको. कारण जर डावीकड आणि उजवीकड जर वळाला तर मॅथ्यूचं पुस्तक 14वा अध्याय 19, 29 आणि 30 वचन मला पाहिजे. मत्तई 14. मॅथ्यू 14, 29 आणि 30. मग तो म्हणाला ये. तेव्हा पेत्र येशूकडे जायला कारवातून उतरून पाण्यावर चालला. बायबल सांगते प्रभू येशूने शिष्यांना पुढे पाठवलं आणि त्यानंतर तो त्यांच्याकडे चाललाय. जात असता प्रभू पाण्याहून चाललाय. पेत्र म्हणतो भूत आहे, सैतान आहे. प्रभू जेव्हा पेत्र म्हणतो भूत आहे, सैतान आहे, प्रभू म्हणतो नाही मी तो आहे. तर पेत्र म्हणतो प्रभू अगर तू असशील तर मला पाण्याहून चालण्याची आज्ञा कर. तर प्रभू म्हणतो माझ्याकडे पाहून ये. बायबल सांगता पेत्र जोपर्यंत प्रभूकडे पाहत चालला तोपर्यंत तो पाण्याहून चालला. बायबल सांगते, मी नाही बोलत, की जोपर्यंत पेत्र प्रभूकडे पाहतोय तोपर्यंत पाण्याहून चालला. मग तो म्हणाला ये. तेव्हा पेत्र येशूकडे जायला कारवातून उतरून पाण्यावर चालला. परंतु वारा जोराचा पाहून तो भ्याला आणि बुडू लागल्यावर तो ओरडत बोलला हे प्रभू मला तार. आमेन. बायबल सांगते वारा तर अगोदर सुटलेलाच आहे, पण जोपर्यंत तो प्रभूकडे पाहून चाललाय तोपर्यंत पाण्याहून चाललाय. जोपर्यंत प्रभूकडे पाहतोय तोपर्यंत पाण्याहून चाललाय. पण वाऱ्याचा आवाज ऐकला, वाऱ्याचा आवाज त्याच्या कानावर आला, तो पाहिला, नजर प्रभूवरची उचलली, तत्क्षणी तो पाण्यात बुडायला लागला. ख्रिस्तात माझ्या बहिणींनो आणि भावांनो, ही दुनिया माझ्यासाठी समुद्र आहे. ही दुनिया माझ्यासाठी समुद्र आहे.
वाऱ्याचा आवाज म्हणजे हा जगातल्या लोकांचा आवाज. त्या जगातल्या लोकांचा आवाज आलाय माझ्या कानावर. मग मी काय केलंय? आता मला प्रभूचं काम करायचंय, आता मला मीटिंगला बसायचंय, पण कुणाचा तरी मेसेज आलाय, आवाज आलाय, नाही ना मला लय अर्जंट काम आहे. काम कोणाचा कोणावर रोखत नाही. याद राखा, आजचा दिवस कसा आहे तो प्रभूच्या वहीत नमूद आहे. फक्त ध्यानात हे ठेवायचंय का मी प्रभूचं काम करायला चाललोय का दुष्टाचं काम करायला चाललोय. तू बायबल जरी हातात घेतलंस, तू प्रीचिंग जरी नाही केलीस, पण जर तुझे दुष्ट कर्म करायला जर पाय उतरले झाले असतील तर पक्का तुझा नाश ठेवलेला आहे बायबल गावात येतो. कारण हा शिष्य प्रभूने पहिला निवडलेला शिष्य आहे आणि म्हणून तो प्रभूची बार परीक्षा घेत होता. त्याने या ठिकाणी प्रभूची परीक्षा पाहतोय. प्रभू तू आहेस तर पाण्यावर चालण्याची मला आज्ञा कर. प्रभू म्हणतो ये. तो जोपर्यंत प्रभूकडे पाहून चाललाय, पाण्यावर चाललाय, पाण्यावर चाललाय, पण जेव्हा दुसरा आवाज म्हणजे वारा म्हणजे दुनियादारी. आज इकून फोन येईन तर उद्या तिकून फोन येईन तर परवा तिकून फोन येईन तर त्यावर तिकून फोन येईन. आम्ही काय होणार? चलबिचलल्यासारखं होणार, बिनावर स्थितीमध्ये होणार. पेत्राने दोन्हीकडून आवाज ऐकला असेल, डाव्या बाजूने उजव्या बाजूने. कारण वारा डावीकडून पण येऊ शकतो, उजवीकडून पण येऊ शकतो, समोरून पण येऊ शकतो, मागून पण येऊ शकतो. त्याचं काम होतं त्याने फक्त प्रभूकडे पाहण्याचं. पण जेव्हा त्याने प्रभूची नजर उचलली डावीकडे अगर उजवीकडे पाहिलं तर बायबल सांगतं पेत्र पाण्यात बुडला. पण पेत्राने फिलिपाला, अंद्रियाला, याकोबाला, योहानाला नाही, प्रभू येशू तुम्हाला वाचव म्हटलाय. आज या जीवनात मी स्थान कोणाला देत. अगर त्या ठिकाणी बायबल सांगतं शिष्य लोक आहेत, या ठिकाणी अगर तो जर म्हणला असता फिलिपा, अंद्रिया, योहाना मला वाचवा रे वाचवा, कोणी वाचू शकला असतं का? नाही. वाचू शकला असतं का? नाही. कारण पाण्यावर चालणार तो फक्त माझा एकच जिवंत परमेश्वर. का जो परमेश्वर म्हणतो तू भूमीवर कोणालाही आपला बाप मानू नकोस. आता अगर फादर डे जर साजरा करताय तर तुमचा बाप प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे पाहून जीवन जगा. आणि जर त्याच्याकडे पाहून जीवन जगताय, हे दुनिया माझ्यासाठी मेलेले असणार आहे. ती दुनियाने मेलेली डिक्लेअर करण्यासाठी माझा नाळ कापलाय का? प्रार्थना ठेवा. प्रभू जर मोका देईल ना, हा एजेकल मधून मी मेसेज देईल प्रभूची इच्छा असेल तर. आज आम्ही लास्ट मिनिट मध्ये आहोत. किती लोक स्वर्गात असणार दिसेल तुम्हाला. प्रभूचं येणं धाडस आलेलं. आज फक्त पिढ्यान पाठचे ख्रिश्चन जगातले संस्कार काही उपयोग होणार नाही. पवित्र शास्त्र सांगते पुन्हा उच्चार. मग तो म्हणाला ये ये. तेव्हा पेत्र येशूकडे जायला दारवातून उतरून पाण्यावर चालला. परंतु वारा जोराचा पाहून तो भ्याला आणि बुडू लागल्यावर तो ओरडत बोलला हे प्रभू मला तार. हे प्रभू मला तार. पण पाण्याहून कोण चालला होता? पेत्र. येशू. पाण्याहून कोण चालला होता? येशू. बायबल सांगतोय, पेत्र म्हणतोय प्रभू मला वाचव, प्रभू मला वाचव. हे येशू तू कोण आहेस? ज्या प्रभूचा छळ करतोस तो मी आहे. विषयी बायबल इथं गवाही देते. याद राखणं बायबल सांगते. आज आम्ही फादर डे साजरा करतोय. आमचे बाप किती आहेत? ते मागेच मेसेज 3 हप्त्यापूर्वी मेसेज प्रीच केलाय. ज्यावेळेस लंडन सर मध्ये योसेफ, मरिया आणि प्रभू येशू ख्रिस्त गेले. योसेफ, मरिया आपल्या नातेवाईकाच्या घरी गेली, पण येशू ख्रिस्त मंदिरात उपदेश करतोय. हे 3 दिवस आपल्या नातेवाईकाला भेटले, निघाले, वर तोंड करून गेले असते घरी. मग परत त्याच्यावर चोरी चालतात. का रे तू आमच्या असा कसा वागलास? तुझा बाप पण मी तुला शोधते, तुला ठाऊक नाही का? म्हणजे मरिया किती धंदडीत खोटं बोलली हो इथं. तिला माहित नव्हतं का हा कसा फायदा झालाय. पण तरी काय म्हणते, तुझा बाप व मी तुला शोधत होतो. त्याचा बाप योसेफचा बाप होता का? त्याचा होता का? तरी मरिया काय म्हणते, तुझा बाप व मी तुला शोधत होते. कसं? तो म्हणताय मी माझ्या बापाचं काम करावं हे तुला ठाऊक नाही का? बायबल सांगतं मरिया या गोष्टी मनात ठेवाय. आज किती जलील बाप आहेत, पोराला दारू आणायला पाठवणार आहेत, पोराला बिडी आणायला पाठवणार आहेत, पोराला मिसऱ्याच्या बोकरी भरायला आणायला लावणार आहेत. यांचे बर्थडे साजरे करायचे, यांचे फादर डे साजरे करायचे का? अहो डेंजर आहे हे. सोपं नका समजू. गायकवाडला लोक का मागे साक्षी देते याचं कारण हे. आता एमएच शिवाय देणार मला, पण मी तयार आहे. याद राखणार, मी मार खायला तयार आहे. मी आजही सांगतो
याच्यामध्ये वचन काय हो? टाइमपास. पेत्राने जीवनात काम केलं ब्रदर. प्रभू तू मला तार वाचव. बायबल सांगतं तिथं जर पेत्र म्हणला असता ना, मार्क, यवान, फिलिपा, यारे या मी बुडायला लागलो, ते म्हणले असते मूड मर तसं मर. तुला कोणी सांगितलं होतं काय जायचं? अशीच कंडिशन होणार आहे. जेव्हा मरणार त्यांना करणं ख्रिश्चन नरकात जाणार, तेव्हा ज्यांनी वचन तोडायला लागले हे त्यांच्या नळी उपाय देणार का? लई नाचत होतो ना ख्रिस्त ख्रिस्त म्हणून. चॅलेंज करून बोलतो आजचा मेसेज मी लक्षात ठेवा. का? कारण आज आमचा बाप प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने आम्हाला फक्त हृदय मागितलंय. आणि जर मी हृदय दिलं तर माझे डोळे नीट मार्गाने चलतील. का? कारण क्रूस आहे तेरा निशान. आगे बढ़ जवान, पीछे न हटना कभी. येशू है तेरी चट्टान. येशू है तेरी चट्टान. कारण त्या खाच्यातून मला त्याने बाहेर काढलंय. हा नालायक, हा पापी, हा दुष्ट कुणा पडला होता, पण त्या दयेचा धनी प्रभू येशू त्याने दया केली आणि आज त्या चिरेतून बाहेर काढलं गेलं. जर एवढं कळून मी जर फक्त दुष्टाने जर फिरलो, त्या दुष्टांच्या वाणीने मी जर चाललो, तर माझ्यासारखा लाचार ख्रिश्चन कोणी नसेल. हे बायबल गावलं. आज कोणाचा नाश व्हावा अशी इच्छा नाही. आज आपल्या जीवनात आपण वैयक्तिक जीवन आपलं हृदय अंतकरण आपल्या बापाला सोपव. आणि जर खरं अंतकरण बापावर सोपवलं तर तुम्ही असे फादर हमेशा साजरे करता. का? कारण तुमचा बाप युगाच्या शेवटपर्यंत तुमच्या बरोबर असणार. जगी काय बाप आम्हाला सोडणार, पक्का सोडणार, पण आत्मिक बाप आमच्या युगाच्या समाप्तीबरोबर आमच्या बरोबर राहणार आणि 1000 वर्ष तो आम्ही त्याच्याबरोबर असणार. पण कठीण आहे. याच भूमीवर पहिलं माझं रूपांतर होणं गरजेचं आहे. पहिलं माझं रूपांतर होणं गरजेचं आहे. माझं अंतःकरण मी त्याला देणं गरजेचं आहे. माझे पाय काय शोधायला पळतायत, माझे पाय काय काम करायला पळतायत, माझे घुटणे काय करण्यासाठी पळतायत, ते आम्ही चेक करायचं. चेक करायचं. काल चेक दर म्हणे गाडी घ्यायची. मला राव मी गरीब माणूस आहे, मी अन्य खाऊ दिवस काढतो. मग एकच प्रार्थना, देवा मला फक्त घुटण्यात पळती. कारण प्रभू काय म्हणला मला पेत्राला माहिती का? देवाला काय म्हणलं माहिती का? अशी वेळ येईल, असे दिवस येतील का तू कुठे चाललास तुला कळणार नाही. कारण त्यावेळेस तुझे वयस्कर वयात वय झालेलं असेल. तुला लोक खाद्यावर उचलून देतात. बोलण्याचा मतीचा अर्थ काय बदल? आज आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की आज आपल्यासाठी सर्वात मोठा मुकुट ठेवला, जीवनाचा मुकुट. हा जर मुकुट मिळवायचा असेल ना, तर आज या भूमीवर जर मी प्रभूला पिता म्हणतोय, कारण आम्ही प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो? काय प्रभूंनी प्रार्थना शिकवली शिष्यांना? पहिली, स्वर्गातील बाप्पा, स्वर्गीय पित्या, तुझं नाव पवित्र मानले. बायबल आहे हो, की दुधारी तलवार आहे. ती कोणाला छेदेल मी सांगू शकत नाही. ती मला छेदेल, तुम्हाला छेदेल. पण जर आज आम्ही स्थिर आहोत, ठीक आहोत, ती आम्हाला छेदणार नाही. नाही का? कारण वचन सत्य बदल. आज आपल्या जीवनात आज मी या दुनियात डुबतोय, मी डुबायला लागलोय, मी आता गळ्यापर्यंत आलोय. मग मी प्रभूचा धावा करतोय का मी दुष्टांचा धावा करतोय? हे जगातले जे लोक आहेत ते बायबल सांगतात दुष्ट आहेत. ते कोण असेल मला माहित नाही. ते बाप आहे का, आई का, बहीण आहे का, भाऊ, मामा का, काका का, दादा का, भाऊ, मला माहिती नाही. पण ज्या वचनाच्या विरुद्ध ते वैरी बायबल सांगते. किती लोक आज असतील मला सांगा. तुम्ही किती भादरडे साजरे करा, किती मोठे 3-3 हजाराचे पुष्पाचे गुच्छ आणून द्या. फक्त सांगतो मी तुम्हाला, जर फादर डे साजरा करायचा आहे तर फादर डे असा साजरा कर, तुझ्या बापाला तुझं अंतःकरण समर्पण कर, संपला विषय. पण जर अंतःकरण सैतानाला देतोस आणि इकडे फादर डे साजरा करतोस तर तू फसतोस आणि त्या बापाची फसवणूक करतोस. कारण आज आमच्या जीवनात आमच्या मुलाबाळांना आमचाही काम एकच आहे, वचन पाळायला लावणे. आजकालची स्टाईल निघाली, आता टीव्हीला बातम्या यायला लागल्या, मुलाबाळांना मोबाईल देऊ नका, मोबाईल देऊ नका. आजकालचं काय चाललंय? टाइमपास. घे, बघ बेटा, बघ मोबाईल, म्हणजे हे मोकळे. ते रोग आलाय, रोग, डोळे जायला लागले खासाडात, आणि आपण लेकरांना काय देतोय? मोबाईल. का? टाइमपास करायचा आहे. फादर डे काय सांगता लागल? फादर डे साजरा करायचा आहे तर त्याने तुमचं हृदय मागितलंय. जर हृदय दिलं तर या समुद्रात जर डुबताय तर तुम्ही प्रभूला आवाज देताल. जसा पेत्राने, यवान, याकोब, फिलिप, आंद्रिया नाही म्हणला, प्रभू तू मला वाचव, तू मला तार. बायबल सांगतं प्रभूने त्याला वाचवलं. आज अगर आम्ही गळ्यापर्यंत आलो, आम्ही नळ्यापर्यंत आलो, आम्ही डुबातोय, आज जर कृपेचा काळ चाललाय तर आम्ही आतापर्यंत मागे बघत असतो तर आम्ही आमचा मार्ग नीट करावा, आधी आमचा मार्ग सरळ करावा. हे पाय कशासाठी पळताय? हे पाय देवाच्या
कार्यासाठी पळतायत, देवाच्या मंदिरासाठी पळतायत का दुष्ट क्रिया करण्यासाठी पळतायत? आणि मग ज्यावेळेस बायबल सांगतं पेत्र बुडायला लागला, पेत्राने प्रभूला आवाज दिला, बायबल सांगतं वचन आणि लागले येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व त्याला म्हटले, हे अल्पविश्वासी, तू संशय का धरला? त्याला धरले. फिलिपियन अंधया कुणी आला का? नाही, प्रभूने त्याला धरले. आज आम्हाला पुन्हा एक बार वॉर्निंग मिळाली. काय सांगतंय बायबल? नीतिवचनचं पुस्तक 16वा अध्याय 25 आणि 31 वचन. नीतिवचन 16, 25 आणि 31. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपद फुटतात. त्याच्या शेवटास म्हणजे हा ज्याच्या जीवनात काय चाललंय? खाऊन पुन्हा आश करायची, पाळकाच्या मन धान्य करायच्या, पाळकाच्या हिशोबाने वागायचे. नाही आम्ही ख्रिश्चन आहे, चालत ना. नाही, आम्हाला आता जो ख्रिश्चन होऊन बघा 50 वर्ष झालेत, आम्ही ख्रिश्चन होऊन 60 वर्ष झालेत, म्हणजे आयुष्य चाललंय ना त्यांचं. पण मन धान्य कुणाचं चाललं? पाळकाच्या. वचन काय सांगतंय? मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो म्हणजे आजपर्यंत सरळ वागले, पण आता फाटा कुठं फुटतोय? नरकाचा धरतोय का स्वर्गाचा धरतोय? कारण बायबल सांगतं वचन मनुष्याला नीट दिसतो असा एक मार्ग आहे. एक, तीन नाही, एक मार्ग आहे, परंतु त्याच्या शेवटी मरणाचे मार्ग आहे. मरणाचा म्हणलंय का? मरणाचे म्हणजे हे जे मार्ग धरतील ना स्वबुद्धीने तिथे त्यांना मरण. मरणाचे म्हणजे आणि जेव्हा तू तुझा मार्ग निवडतोयस तेव्हा तुझ्या मार्गात मरण येते. पण अगर जो नीट मार्ग प्रभूने तुला दिलाय, जो सरळ मार्ग प्रभूने तुला दिलाय, त्या मार्गाने जर चाललास, बायबल सांगतं स्वर्गाचं स्थान तुला मिळेल. 31. पिकलेले केस असलेले डोके, पिकलेले केस असलेले डोके न्यायपणाच्या मार्गात असले, न्यायपणाच्या मार्गात असले तर ते शोभेचा मुकुट आहे. प्रेज द लॉर्ड. किती बाप, किती आया, किती नाते गोते लोकांना वचन तोडायला लावतात का? नाही आता भाऊ अविनाश म्हातारा व्हायला लागला काय, केस कर ना पिवळे. मग अविनाश काय करायचं? ब्रदर बोलले, ब्रदर काय करतोय? बायबल काय सांगतंय? पिकलेला केस जे धर्म मार्गाने चालतात का? कारण प्रभू म्हणतोय तुझ्या डोक्याचे केस देखील मी मोजले. तू ते पांढरे करू शकत नाही, काळे करू शकत नाही. लोक म्हणतात नाही ते जुन्या करारात दिलं, जुन्या करारात का? मॅथ्यू 5:37 दिलेलं नाही का प्रभूने? का तुझ्या डोक्याची शपथ होऊ नकोस, तुझ्या डोक्याचा केस तू काळा किंवा पांढरा करू शकत नाहीस. आणि मग एवढ्याच वर्ष एकाच वर्ष जर विचार केला किती ख्रिश्चन असतील. त्याच्यासाठी आम्हाला एकच काम करायचं आहे, जे आम्हाला मिळत चाललंय किंवा मिळतंय, आमचं काय व्हायला पाहिजे? परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन की ज्या गोष्टी, कारण आज हा काळ कोणता चाललाय? कृपेचा तो कृपेचा काळ आहे. न्याय सुरू झालाय का? मग आता जर आम्ही ख्रिश्चन म्हणतो तर आमचं काम काय आहे? ते वचन आमच्यासाठी स्थिर आहे. आणि या वचनावर जर आम्ही स्थिर आहेत तर आम्ही डावीकड उजवीकड पाहणार नाही. आम्ही नीट मार्ग धरू. आणि जेव्हा तो नीट मार्ग आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही स्वर्गासाठी असतो. कारण ज्यांना तो मार्ग मिळतो ते थोडके वचन. पिकलेले केस असलेले डोके न्यायपणाच्या मार्गात असले तर ते शोभेचा मुकुट आहे. पिकलेले केस शोभेचा मुकुट होत धर्म मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड. जर धर्म मार्गाने जर चाललायत ना तर ते पक्क तुम्हाला प्राप्त होणार. का? कारण पवित्र लोक त्या जगाचा न्याय करते. प्रेज द लॉर्ड. जज त्याच्या व्यासपीठावर बसतो, तो जरी काळे केस केले असतील, पण ज्यावेळेस तो त्या आसनावर बसतो त्यावेळेस त्याच्या डोक्यात काय घालतात? का? कारण त्यावेळेस तो काय करतो? लक्षात ठेवा, आम्ही लकी आहोत यासाठी की त्या बापाने आम्हाला जगाच्या न्यायासाठी तयार केले. आज पुष्कळ लोकांना तो नकोय, त्या जगाच्या गोष्टी त्यांना इंटरेस्टेड आहे. जगाच्या गोष्टीमध्ये त्यांना आनंद आहे, जगाच्या गोष्टीमध्ये त्यांना वावर नाही, जगाच्या न्याय करण्यात त्यांना लय आनंद वाटतो. पण तो न्याय त्यांच्या अंगलट येणार आहे. कारण त्यावेळेस ते न्याय करताना काय पाहतात? तोंड पाहून. आणि म्हणून मी हमेशा सांगतोय
वकील लोकांना, जजला जो कोड दिलाय तो बिलकुल राईट आहे. का? कारण काळ्यात ना काही मिक्स करा तो त्याचा कलर सोडणार नाही. पण हे जर सफेद कोट असता तर थोडा जरी काय पेन लागला असता तर तिथं रेष दिसली असती. आणि म्हणून आज आमचा न्यायाधीश प्रभू येशू मसीह याचे वस्त्र कसे आहेत? पांढरे शुभ्र व्हाईट. कारण तो तोंड देखले न्याय करणार नाही तर ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे. मग आज आम्हाला जर खरोखर खरोखर हे धर्म मार्ग जर मिळवायचा असेल, जबरदस्ती नाही का? कारण हा पिकलेला केस कोणासाठी शिरोभूषण आहे? जे धर्म मार्गाने चालतात त्यांना, धर्म मार्गाने चालतात त्यांना जीवनाचा मुकुट आणि पिकलेला केस हा काय आहे? शिरोभूषण, शोभेचा मुकुट. मग हा जर आम्हाला मिळवायचा असेल तर बायबल काय सांगते? यशाचं पुस्तक 55 अध्याय 7 आणि 8 वचनानुसार. यशाया 55 7 आणि 8. आयजाया 55 7 8. दुष्ट आपला मार्ग, प्रेज द लॉर्ड. दुष्ट आपला मार्ग, अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना, अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देऊ. स्पष्ट सांगितलंय. पहिला तो शब्द वापरलाय दुष्ट. का? हे दुष्ट क्रिया करते आणि दुसऱ्याला करायला लावतील. म्हणून प्रभू येशू मसीह शिष्यांना म्हणणार, हे जरी मोशेच्या आसनावर बसलेत ना, ते जे वचन सांगते ना ते ऐका, पण त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. का? मान डोलून ऐका, जाऊ द्या, त्यांना समाधान नाही होत. पण त्यांच्यासारखं कृती करू नका, कारण ते नेहमी देवाच्या चांगल्याच्या विरुद्ध वागले. आज इथं बायबल सांगते दुष्ट आपला मार्ग आपला. कारण पहिला मार्ग आमचा कसा होता? दुष्ट, वाईट. आपला मार्ग सोडो. व अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना. आता आपण कल्पना केली आहे ना, आता आपण कल्पना केली, उद्या आपण असं करू, उद्या आपण तसं करू, पण अचानक काहीतरी मध्ये आलं, आपली कल्पना फिसकटली, चाललो आपण तिकडे. म्हणून आमच्या योजना, आमच्या प्लॅन नाही. प्रभू येशू तुझे प्लॅन असेल तर येऊ. विषय संपला. पण जेव्हा आम्ही आमचे प्लॅन लावत राहू तेव्हा तो प्लॅन संपणार नाही. आपल्या कल्पना सोडून देऊ आणि यहोवाकडे तो परत येऊ. यहोवाकडे, पालकाकडे नाही, कुणा मनुष्याकडे नाही, यहोवाकडे तो परत येऊ. म्हणजे तो त्याच्यावर दया करेल. प्रेज द लॉर्ड. तो त्याच्यावर दया करेल आणि आमच्या देवाकडे तो परत येऊ. कारण तो उदंड क्षमा करेल. प्रेज द लॉर्ड. उदंड क्षमा करेल. उदंड ज्या शास्त्री पुरुषांना म्हणतोय तुम्हाला हाय तुमची केवढी दुर्दशा होणार. जेव्हा 3:16 सांगतोय माझ्या देवाने जगावर एवढी प्रीती केली का तिचं मोजमाप कोणीही सांगू शकत नाही. जसा दाविदाच्या म्हणतो पूर्वेपासून पश्चिम दूर तितके माझे अपराध माझ्या देवाने माझ्यापासून दूर केले. फक्त फरक हा आहे का मला जर तो मार्ग घ्यायचा असेल, जीवनाच्या मार्गाने मला चालायचं असेल, मला जर फादर डे साजरा करायचा असेल तर आजपासून मला माझ्या कल्पना, माझे प्लॅन, माझ्या योजना मला काय करावं लागतील? सोडून द्यावं लागतील. आणि जे माझ्या बापाची योजना आहे, जे माझ्या बापाचे प्लॅन आहेत, सर्व काळचं जीवन वतन मिळवलं ते मला मिळवावं लागेल. आणि मग त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, या भूतलावर जीवन जगताना मला माझं हृदय बापाला गिफ्ट द्यावं लागेल. अंतःकरण आपल्या बापाला गिफ्ट द्यावं लागेल. कारण जर मी अंतःकरण बापाला गिफ्ट दिलं तर माझ्या डोळ्याला 24 आवर्स आनंद मिळेल. आणि तो दयेचा धनी प्रभू येशू मसीह उदंड मला माझ्या पापाची क्षमा करील. आणि उदंड मला माझ्या पापाची क्षमा केली तर बायबल सांगतं स्वर्गाचं द्वार माझ्यासाठी खुलं असेल. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही. प्रभू म्हणतोय माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही. आमची कल्पना क्षणिक आणि क्षणभंगूर आहे. धैर्य आता मी असा करतो, मी तसा करतो, मी आता असा करीन, मी तसा करीन, आणि फोन ठेवतो टपकीने अटॅक येतो. पुढे गेल्या याच्या कल्पना मी पंतप्रधान होईन, मी फलाना करीन, मी विस्तार करीन. प्रभू तुझी योजना असेल तर उद्या मी असा करीन. हे लय टोचत आहे. काही घेतलं का देवाचंच काढतोय. मग तुझं काढू, तुझ्याप्रमाणे वागू. हा जिंदा आहे त्याच्यामुळे जिंदा बदल. आज जे आम्ही जिंदा आहेत ना की त्याची कृपा शुद्ध आणि विशेष त्याच्या वचनाचं ध्यान करण्याचा मौका दिलाय. आज किती लोक तडपत आहेत, किती लोक मेलेत, किती लोक ऍक्सिडेंट गेलेत, किती लोकांचे बॅड कंडिशन झाली. आज त्या दयेचा धनी प्रभू येशू त्याने तुमच्यावर माझ्यावर
दयेचा वर्षाव केलाय आणि आज या जिवंताच्या भूमीवर ठेवलाय. आणि म्हणून तो म्हणतो का दुष्ट आपल्या कल्पना सोडो आणि तुमचे मार्ग माझे मार्ग नाही, असे यहोवा यहोवा म्हणतो. म्हणतो. आजचा फादर डे साजरा करायचा देवाचे मार्ग आहे. देवाने सांगितलंय का? देवाने काय सांगितलंय? माझा मरण दिवस साजरा करा. मग माझा हाच प्रश्न प्रत्येक पालक वर्गाला की तुमच्या चर्चमध्ये डिक्लेअर करा देवाचा मरण दिवस याद करायचा. जुन्या सवयी, जुने व्यसन पुरावर आज होत्या फादर डे साजरा. पण नाही ना, नाही हो, ते मेंबर कमी होतील ना, चर्च सेवा बंद होऊन जाईल. नंतर मग कंप्लेंट करते डी शिकड ये शिकड ती शिकड. म्हणजे किती धूर्तपणा आणि किती लबाडीच आहे. आज आपल्या कल्पना क्षणिक आणि क्षणभंगुर आहे. पण धन्यवाद दयेचा धनी प्रभू येशू मसीह, आज त्याने तुम्हाला आणि मला जगातून वेगळं केलंय, त्याचा मार्ग दाखवलाय. आणि म्हणून तो म्हणतो दुष्ट आपल्या कल्पना सोडून. का? कारण दुष्टाच्या कल्पना हमेशा पुढे घेऊन जात आहेत नाशाकडे. आणि म्हणून यिर्मयाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 16 वचनाचा प्लीज. यिर्मया 6:16. परमेश्वर म्हणतो सवाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा. सन्मार्गाने चाला, अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. यहोवा असे म्हणतो, तुम्ही मार्गावर उभे राहून पहा. मार्गावर उभे राहा आणि पहा. आणि पुरातन वाटाविषयी विचारा. त्यात उत्तम मार्ग आहे. पुरातन वाट म्हणजे मार्ग. कोण आहे मार्ग? येशू मसीह. कारण योहान 14:6 मध्ये काय म्हणलाय? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. तो म्हणतो चौकात उभे राहा आणि पुरातन मार्गाला विचारा सच्चाई मार्ग कोणता आहे. आणि तो जर मार्ग तुम्हाला मिळाला, त्या मार्गाने जर तुम्ही चालताय तर बायबल सांगतं मग त्यात चाला. म्हणजे तुमच्या जीवाला समाधान मिळेल. कधी समाधान मिळणार आहे? मार्गाने चाललं तर. याद राखला. आणि मग समाधान मिळतंय म्हणजे आम्ही फादर डे साजरा करू शकतो का नाही करू शकत? बरोबर आहे का चुकत? समाधान हे अंतःकरणात पाहिजे, डोक्यावर घरावर नाही, अंतःकरणात. आणि म्हणून बायबल सांगतोय सुखी तो पुरुष जो अंतःकरणात नम्र आहे. नम्र का? कारण तो देवाला घेऊन वागतो. आणि तो देवाला घेऊन वागतो त्यामुळे तो उद्या काय ते विचार नाही करणार. आज माझ्या प्रभूने दिवस दाखवलाय ना, त्याच्यासाठी सर्व काही असेल. आणि जेव्हा तो त्याच्यासाठी सर्व काही जगेल ना, तर उद्याची काळजी त्याला असेल. माझ्या मुलं उद्या काय द्यायचं हे लक्षात असतो. अनुभव घेऊन बघावं. मी प्रीचिंग करतो, माझ्या जीवनाचा अनुभव मी प्रीच करतोय. कारण तो प्रभू काल, आज आणि युगायुग सारखा आहे. तो बदलणारा परमेश्वर नाही. चांगले धुळीस मिळालेले मी पाहिले, चॅलेंज केलेले धुळीस मिळाले, पण जो नम्रतेने राहिलाय तो आजपर्यंत वचनासाठी स्थिर राहिलेला आहे. आणि त्याने मुकुट पण कमवलेला आहे. ते आपण चॅलेंज करू शकतो. प्रभू म्हणतो, काय म्हणतो की परंतु ते म्हणाले आम्ही चालणार नाही. काय म्हणले? आम्ही चालणार नाही. म्हणून गायकवाडले बेकार आहे का? डायरेक्ट बोलतोय, डायरेक्ट सांगतोय. मग बाकीचे नाही बघा, बाकीचे कसे जायचं पुढे त्यांचा डाव्या हातांचा, उजव्या हातांचा. म्हणजे डाव्या हाताने उजव्या हाताने म्हणजे जगातले कर्म. असंही करा तसंही करा, पण रविवारी चर्चेमध्ये बसा. नकोय. कारण हा समय कठीण आहे. प्रभू आत्ता येईल. माझा प्रभू आत्ता आला तर मी कुठे असेल? कारण जगात कोणाचा नाशवासी देवाची इच्छा नाही. तो म्हणतो पुरातन मार्गाला विचारा, म्हणजे तो मार्ग तुम्हाला दाखवेल. पण ते काय म्हणतात? आम्ही चालणार नाही. संपला विषय. माझ्या सेवेतले पाहिले भाऊ लय चांगला संदेश, लय चांगले नाही, पण ते लयच कठीण आहे बाबा. काय माणसं तोडायचे काय मग? तो मी माणसं तोडीतोय. मी सांगत असतो कोणाला रस्सी लागली ना सोल, मला सांगा, मी आणून देतो. गळ्यात दोऱ्या घालून फिरा, पण माझ्याकडे येऊ नका. मला काय घेणं पडलं? ख्रिश्चन पण सोपं नाही. एक दुष्कर्म करील पण आता समजा मी माझ्या घेतोय, मी दारू लय दारू पितोय, पण माझे कोणतेच भाऊ दारू पित नाही. पूर्ण घराची बदनामी होणार आहे. पण जेव्हा मला फेकून देतील मग तिकडं नाही बाबा ते बाकीचे चांगले पण ते लय वाईट. अहो त्याला फेकणं म्हणजे सोपी गोष्ट वाटते काय?
लोकांना आज हेच कडू आहे. काय कडू आहे? हे लोक तोडायचे कसे? मग लोकही तोडायचे नाही आणि देवही तोडायचा आहे. कसं काय होऊ शकणार आहे? खेळ आहे काय? खेळ नाहीये. आणि मी अशांना स्पष्ट वॉर्निंग माझी सेवा देतोय, दुप्पट शिक्षाला पात्र होण्यापेक्षा आज तू बाहेर निघ. का? जेव्हा मेसेज मिळणार आहे, वचन काढवर येणार आहे, उद्या हेच वचन तुमचा माझा न्याय करणार आहे. हे वचन सांगते, हे वचन सांगते. कारण दुष्कर्म करेल एक, पण भोगावं लागेल सगळ्याला, आणि त्या दुष्टामुळे घर पूर्ण लयात जाईल. हे लक्षात असतं. प्रभूने पेत्राला वाचवलं. कसं वाचवलं? पेत्राने प्रभूला आवाज दिला. अगर पेत्राने जर दुनियाला आवाज दिला असता, फिलिप आंद्रे यवना, तर ते पूर्ण त्याचा नाश झाला असता. कारण तो पाण्यात बुडला असता. त्याच्यासाठी आम्ही आमचं निवडायचंय. आम्हाला काय पाहिजे? का? कारण लूक चॅप्टर 13 अध्याय 24 वचन हा तरुण प्रभूला प्रश्न विचारतोय. लूक 13:24. त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. त्यांना जाता येणार नाही. लक्षात असू द्या. अरुंद दरवाजातून आत जाण्यास झटून लगट करा. कसा? झटून. की जसं आज जगाच्या गोष्टी कमवण्यासाठी, जगाचं मोठेपण कमवण्यासाठी, जगातली हरेक गोष्ट कमवण्यासाठी आम्ही काय करतो? झटून प्रयत्न करतो, झटून रात्रंदिवस कष्ट करतो. का? जगातलं मला वैभव मिळवायचं. प्रभू काय म्हटलंय? प्रभू म्हणतो का पुष्कळ जाण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्याच्याने जाणं होणार नाही. तर तुम्ही झटून लगट प्रयत्न करा. लगट, झटून. झटून हा शब्द जरा बेंबीच्या देठापासून उचला, मग तुम्हाला कळेल काय कंडिशन आहे. जेव्हा एखादं ओझ उचलत नाही, तो आपण काय करतो? पूर्ण ताकद. मग तसा तो झटून शब्द वापरला, मग कळेल का स्वर्गाचं राज्य कसं मिळू शकतं. कारण हात तरुण येऊन काय म्हटला की मी अनंताचं जीवन मिळवण्यासाठी मी काय करू, किंवा स्वर्गाच्या राज्यात जाणार थोडे आहे की काय. तेव्हा प्रभू सगळ्यांना टीचिंग करतोय. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्हाला म्हणजे मी सुद्धा तिथं होतो. का? कारण आम्ही प्रभूमध्ये होतो. आणि म्हणून तो म्हणतो तुम्हाला सांगतो की अरुंद दरवाजातून आत जाण्यास झटून लगट करा, कारण मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोक आत जायला पाहतील, परंतु ते आत जाऊ शकणार नाही. एकदा धरधण्याने बस जाऊ शकणार नाही. मागचे पालक म्हणते ह्यो गेला स्वर्गातून, त्यो आला स्वर्गातून खाली, सिस्टरनी दा आत्मे स्वर्गात नेले. त्या सिस्टर कुठे? चेक करा, चेक. आणि हे आमच्यासाठी पवित्र शास्त्र आरसा आहे. की जसं हे थोबाड आम्ही 4 वेळा त्या आरशात जाऊन बघतो, 4 वेळा त्या थोबाडावर पाणी ओतितो, 4 वेळा त्या थोबाडावर पावडर थापितो. का? चांगलं दिसण्यासाठी. बरोबर. बाहेरून आलो का लगेच थोबाड त्या आरशात. जरा चेक करा बरं जीवन. बायबल खुल्लं करा जरा, जरा चेक करा मी काय करतोय, मी काय करते. विषय संपला. त्याच्यासाठी बायबल हे सांगत आहे का शुद्ध हृदय हे सर्वात गुणकारी औषध आहे. निष्कपट हृदय हे सर्वात गुणकारी औषध. बरेचसे लोक मेले, करुणा न होता मेले. का? कारण त्यांच्या हृदयात भीती बसली. भीती. आणि त्या भीतीपोटी बरेचसे लोक मेले. ते करुणा नाही आणि करुणा नाही. लक्षात असू दे. आज आपलं हृदय कसं आहे आणि ते माझा बाप मागतोय. कारण तो म्हणतो पुष्कळ जाण्याची कोशिश करतील, पण त्यांच्याच्याने होणार नाही. का? कारण यांनी आपलेच मार्ग अनुसरले. पण जर आम्ही आमचे मार्ग जर सोडले आणि आमच्या देवाचा मार्ग जर धरला, तर बायबल सांगतं लूक 11:13. लूक 11:13. जर तुम्ही वाईट असता आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग तुमच्या आकाशातील बापाजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा
पण तो पवित्र आत्मा मिळण्यासाठी आम्हाला आमचे मार्ग सोडावे लागतील आणि आम्हाला आमच्या बापाकडे मागावं लागेल. आजकालचे लोक काय करतायत? आपल्या बापाला न मागता दुनियाच्या बापाला मागत फिरत आहेत. दुनियाचा बाप काही करू शकतो, काही करू शकत नाही ब्रदर. पालक म्हणजे बाप, पालकाच्या बंधाऱ्या करायच्या, वचन तोडायचंय, काय फायदा होणार? आज अगर आपल्याला खरोखर हा फादर डे साजरा करायचा असेल तर आपला जीव, आत्मा, प्राण आणि शरीर प्रभूसाठी समर्पण करावं लागेल. कारण तो म्हणतो, माझ्या मुला तुझं हृदय मला दे. काय मागितलंय? हृदय. मग आज जर ते हृदय जर मी त्याला दिलं तर मी त्याच्या मार्गाने चालेल आणि माझ्या जीवनात मी माझ्या वडिलांबरोबर अनेक वाढदिवस, फादर डे साजरा करू शकेल. पण जर माझं हृदय दुनियात आहे तर जरी माझ्या बापाने मला निवडलंय, माझा बाप मला बोलावतोय, तरीही माझा नाश होईल. का? कारण उत्पत्तीचं पुस्तक 19वा अध्याय आणि 14 वचनाचा प्लीज. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला, उठा या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्याच्या जावयास तो केवळ गंमत करीत आहे. आयसे भासले. पहाट होताच बस बायबल सांगतो वचन. मग लोट बाहेर जाऊन ज्यांनी त्याच्या मुलीशी लग्न केले होते त्या आपल्या जावयाला म्हणाला, उठा या ठिकाणातून निघा, कारण यहोवा या नगराचा नाश करणार आहे. परंतु तो विरोध करीत आहे असे त्याच्या जावयाला वाटले. तो विनोद यानी की गंमत यानी की चेष्टा, मजाक करत आहे असं त्या जावयांना वाटलं. ब्रदर, बायबल सांगते, याहून प्रूफ आहे का त्यावेळेस त्यांच्या मुलीचे तिथं काय झाले होते? एंगेजमेंट. लग्न म्हणून दाखवलं होतं का? नाही. की बायबल सांगतं का त्याने त्यांना सगळ्याला बाहेर बोलावलं की बाबा रे, या नगराचं काय होणार आहे? नाश. काय होणार आहे? नाश. तुम्ही बाहेर निघा, चला लवकर. परंतु त्यांना वाटलं की आपला सासरा आपली काय करतोय? मजाक करतोय, आणि म्हणून ते बाहेर निघाले नाही. परंतु ज्या वेळेस त्याच्या मुली, त्याची धर्मपत्नी आणि तो हात धरून प्रभूच्या दूताने बाहेर काढलं, तर बाहेर निघताना सांगितलं, मागे वळू नका. पण त्या लोटाच्या बायकोने मागे वळून पाहिलं आणि तिने स्वतःचा नाश करून घेतला, आणि तिचा नाश झाल्यामुळे तिच्या मुलीकडून गलती झाली, आणि बायबल सांगतं बाहेर काढून सुद्धा त्याही कुटुंबाचा, बायबल सांगते, मी नाही बोलत ब्रदर. मग आज जर आम्हाला प्रभूने निवडले, पण आमच्यातला एखादा दुष्ट जर दुष्टक्रिया करीत असेल आणि त्या दुष्टामुळे जर आम्ही तुरुंगात जात असतो, तर आमचा नाश झाला तर त्याला प्रभूची मिळणार नाही ब्रदर. कारण रोम 11:19 मध्ये त्यांनी सांगितलंय, मी बोलवलेला पाचारण केल्याचा मला अनुताप होत नाही. का? कारण इर्मियाचं पुस्तक 21 अध्याय 8 वचनाचा मी फिनिश करतोय. इर्मिया 21:8. 21:8. आणि तू या लोकांना सांग, यहोवा असे म्हणतो, पहा जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग मी तुम्हापुढे ठेवतो. या लोकांना सांग का जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग मी तुम्हापुढे ठेवतोय. आज याच वचनावर विश्वास करून आज फादर डेच्या दिवशी मी तुम्हाला सांगून चाललोय, आमचा फादर, आमचा ब्रदर, आमचा बाप, आमचा दुला, आमचा वर प्रभू येशू मसीह आम्हाला घ्यायला येतोय. जर तो घ्यायला येतोय आणि त्याने जर आम्हाला आमचं अंतःकरण हृदय मागितलंय, तर आमचं काम हेच असेल का आम्ही आमचं अंतःकरण हृदय त्याला समर्पण करावं. कारण तो म्हणलाय जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग दोन्हीही मी तुझ्या पुढे ठेवले. आणि म्हणून एक भजन करता म्हणतो, नका जाऊ रुंद वाटा, पुढे आहे धोका मोठा. माझ्या ख्रिस्तात बहिणींनो आणि भावांनो, आज आम्ही सरधोपट जीवन जगतोय. दुनियातले तसेच जगत आहेत आणि ख्रिश्चन लोकही तसेच जगत आहेत.
सर धोपट जीवन, पण त्यांना आज माहित नाहीये का पुढे काय आहे मोठा धोका आहे. चढू त्या अरुंद घाटा, पुढे आहे जीवनाचा तोटा. आज अगर आम्ही जर अरुंद घाटाने जर चाललो तर पक्का आम्हाला जीवनाचा मुकुट पुढे मिळेल. पण जर सर धोपट मार्ग धरला, त्या चर्चमध्ये तसं नाही का, त्या चर्चमध्ये असं नाही का, ते पास्टर नाहीत का, ते ख्रिश्चन नाहीत का, म्हणून ते असे नाही करीत का, त्यांचा तुमचा तिळमात्राही संबंध नाही, मी आज डिक्लेअर करतोय. पण जर आमचा त्यांचा संबंध आहे तर माझा प्रभूचा संबंध नाही. माझा प्रभूचा संबंध नाही म्हणजे मी मरण स्वीकारतोय, मरणाचा मार्ग स्वीकारतोय, पण माझा प्रभूचा संबंध आहे तर मी जीवनाचा मार्ग स्वीकारतो. कारण प्रभू यिर्मयाला म्हटलाय, मी ह्या मंडळीला सांग, नेक्सून सांग का जीवन आणि मरणाचे दोन्ही मार्ग मी तुमच्याकडे ठेवतो, तुम्ही तुमचा निवडायचे. की जसं एक मेगा सुपर हायवे आणि एक साधा हायवे, आम्ही जाताना मेगा हायवे निवडला का, गाडी स्पीडली जाईल आणि निवांत झोप होईल. इकडं लय घाट खडदर खडदर खडदर, मग तिकडे नको, मग जातील 500 रुपये एक्स्ट्रा तर जाऊ द्या. आम्ही मेगा हायवेने गेलो, तोंडवाकडे तिकडे करून सांगते मेगा हायवे, पण असा ऍक्सिडेंट होतो एका टायमाला 4-4 गाड्या एकत्रित येऊन भेटतात, एकही वाचत नाही. पण जर अरुंद घाटाने चालला तर तो ड्रायव्हर सुद्धा कंट्रोल मध्ये असतो का, रस्ता खडतर आहे. ख्रिस्तात माझ्या बहिणाने भावांनो, आज फादर डे साजरा करत आहात, आनंदाची गोष्ट आहे. पण आज थोडं बारकाईने मी टीचिंग केलंय. आमचा फादर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज त्यांनी आम्हाला गिफ्ट मागितली, आमचं अंतःकरण. जर अंतःकरण मी माझ्या बापाला देतोय तर त्याचा आत्मा मला मिळतोय आणि 1000 वर्ष राज मी माझ्या बापासमोर काम करू शकतो. पण जर मी फक्त एका कारणी वचन ऐकून दुसऱ्या कारणी सोडून देतोय आणि फक्त जगातले चालीरीती चालल्यात, जागतिक फादर डे तो आम्ही सगळे साजरा करतोय, तर आमचा बाप आमच्यावर दुःखतो आणि तो त्याचा आत्मा काढून घेतो आणि मग आम्ही नाशाच्या मार्गाने चालतो. कारण तो मार्ग आम्हाला कसा दिसतो, सपोर्ट, सुटसुटीत आणि मोठा, विस्तारलेला. पण त्या मार्गाने ऍक्सिडेंट जादा होत आहेत. आज तुम्ही तुमचं ठरवायचंय, आम्हाला जीवनाचा मार्ग घ्यायचा आहे का नरकाचा मार्ग. प्रभू तुम्हाला आशीष करो. बंधू संतोष शेवटची प्रार्थना करू. आज जो मेसेज फादर डेच्या निमित्त प्रभूने आम्हाला दिला, त्या देवाला धन्यवाद देईल. आणि त्या हप्ताभराच्या मीटिंग होतील, प्रभू सर्व आशीर्वादित करण्यासाठी प्रार्थना करीत सर्वजण डोळे बंद करतील. आपण प्रार्थना करू. हालेलुया 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 हालेलुया. स्तुती 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 स्तुती. हे पवित्र 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 महान संदेश परमेश्वरा, आकाश व पृथ्वी तळवळ सर्व काही निर्माण करणारा, ज्यांच्या राजा प्रभूंच्या प्रभू, प्रेमळ पित्या स्वर्गीय बापा, राजा तू दया केलीस, कृपा केलीस, अनुग्रह केला राजा. आणि हा सुंदरसा समय राजा आमच्या जीवनात तू लाभू दिलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा. आज कित्येक लोक धरती जग सोडून गेले राजा, कित्येकाला हा क्षण लाभला नाही प्रभू परमेश्वरा. पण राजा तुझ्या चरणाजवळ घेऊन बसला राजा, तुझं अनमोल वचन असं आम्हाला खाण्यास तू मोका दिलास प्रभू परमेश्वरा. तुझं वरून आणि शब्द तुझ्या दासा करवे तू आमच्यापर्यंत पोहोचवलेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो राजा. कारण खरोखर तुझं बायबल सांगतं, या जगातील कोणालाही आपला पिता म्हणू नका, तुमचा पिता एकच आहे, तो स्वर्गीय आहे प्रभू परमेश्वरा. जो काय प्रभू परमेश्वर फादर डे मी तुझ्या राष्ट्राने जो काय मेसेज प्रीच केलाय प्रभू परमेश्वरा, तो प्रत्येकाने ऐकला राजा. प्रत्येकाचं जीवन हृदयांतकरण प्रभू परमेश्वर तू बदलण्यासाठी प्रार्थना विनंती करतो राजा. जे काही गलती गुन्हा झाले असेल माफ करून परमेश्वरा. खरोखर आज देखील तू कृपा होतच राजा. तो मेमना आज देखील तू रक्त होतच आहे प्रभू परमेश्वरा. त्या रक्ताने आमचे सर्व पाप धुवून तू शुद्ध कर प्रभू परमेश्वरा. आम्हाला पवित्र शुद्ध असं बनवण्यासाठी प्रार्थना विनंती करतो राजा. प्रभू परमेश्वर, ज्या लेकरांनी युट्यूबद्वारे मेसेज ऐकला राजा, प्रत्येकाचं तू मन खोल राजा. प्रत्येकाला मेसेज कळण्यासाठी तू सहाय्य आणि मदत केलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा. इथं बसलेल्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो प्रभू परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या दयेचा कृपेचा हात ठेव प्रभू परमेश्वरा. आणि येण्याच्या दिवसापर्यंत राजा तुझ्या विश्वासात तुझ्या वचनात आम्हाला स्थिर ठेवण्यासाठी प्रार्थना विनंती करतो राजा. पेत्राने प्रभू परमेश्वरा तुझ्यावरची नजर उतरली आणि पाण्याकडे ठेवली प्रभू. त्यांनी उजवीकडे डावीकडे पाहिले प्रभू, तो पाण्यामध्ये डुबायला लागला राजा. आम्ही प्रभू उजवीकडे आणि डावीकडे न पाहत राजा तुझ्याकडे नजर ठेवून चालण्यास आम्हाला सहाय्य आणि मदत करायच्या. कारण ही जगी प्रभू
ही लाट आहे प्रभू, समुद्र आहे प्रभू राजा. Yes. प्रभू परमेश्वर, या आम्हाला डुबायचं नाही प्रभू राजा. Yes, तर Lord. तुझ्याकडे बघून आम्हाला जीवन जगण्यास तू सहाय्य आणि मदत करायची. Amen. खरोखर तुझं वचन असं अनमोल तुझ्या दासाकडून आम्हाला खाऊ घातलं. स्तोत्र. त्यांचे देखील जीवन तू आशीर्वाद करण्यासाठी प्रार्थना Amen. मिळतो राजा. तुझ्या दासाच्या आठवड्यात प्रोग्राम तू ब्लेसिंग करा प्रभू. स्तोत्र. ज्या ज्या ठिकाणी जातील राजा, त्या ठिकाणी तुझं वचन तू पाठवण्यासाठी प्रार्थना विनंती करू राजा. Amen. कारण बायबल सांगते ते पाणी ज्या ज्या ठिकाणी गेलं Amen. राजा, Amen. तिथले सर्व जीवजंतू जिवंत Amen. करतात. दासाकुरेचे वचन त्या ठिकाणी जाईल राजा. स्तोत्र. तिथे एक मंडळी तू उपस्थित करण्यासाठी प्रार्थना Amen. विनंती राजा. चांडी मंडळीची मी या समायला याद करतो राजा. Amen. येळे मंडळी, माणिदवणी मंडळी राजा, Yes. सरळ मंडळी आणि उल्हासनगर चर्च देखील Amen. तू आशीर्वाद करण्यासाठी प्रार्थना करतो राजा. Amen. सर्व लेकरांना तुझ्या विश्वासात सील करून ठेवू प्रभू Yes. परमेश्वरा. कुठल्याही दुसऱ्याची नजर राजा त्यांच्यावर पडू देऊ नको Amen. राजा. तर सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होण्यासाठी प्रार्थना विनंती राजा. कारण वचन प्रत्येकाजवळ पोहोचण्यास Amen. तू सहाय्य आणि मदत करतोस, त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो Yes, राजा. Lord. येत्या दिवसापर्यंत देखील तू सांभाळ प्रभू परमेश्वरा. Amen. प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वाद राजा. Amen. जे कोण बिमार असतील त्यांना तू संगाई कर. Yes, सैतानाबरोबर मानसिक पावर तुझ्या महिमा आणि गौरव कर Yes, राजा. Lord. आतापर्यंत तू राखलं सांभाळ म्हणून तुझ्या नावाला मी करतो धन्यवाद देतो राजा. Amen. इथून पुढचा सारा वेळ समय आणि घटका तुझ्या स्वाधीन होतो प्रभू. Yes, Lord. मान सन्मान गौरव तुला मी देतो प्रभू. प्रार्थना धन्य तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र आत्मा मागतो. आमेन.